देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मन्नाथ श्रीं जगन्नाथो मद्गुरुः श्रीजगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का गौ माता की गौ हत्या भारत भारत भारत। श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य वर्य श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। सर्वभूत हृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय। श्री समर्थ सद्गुरु श्री माधवनाथ महाराज की जय। हर नमः पार्वती पतये हर हर महादेव। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। पांडुरंग हरि जय जय वासुदेव हरि।
पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. नारायण हरी जय जय पुरुषोत्तम हरी. पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. नारायण हरी जय जय पुरुषोत्तम हरी. पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. समुपस्थित सज्जन हो, आजचा कार्तिकी एकादशीचा पर्व आहे. भगवान श्री हरी स्वतःच्या योग निद्रेतून आज उठतात आणि सर्व भक्तांना दर्शन देतात. आजच्या दिवशी भगवंत उठतात, उद्याच्या दिवशी भगवंत विवाह करतात, परवाच्या दिवशी भगवंत श्री हराची म्हणजे त्यांच्या आराध्य देवतेची पूजा करतात आणि 13व्याच्या दिवशी भगवान शिव हे त्रिपुरासुराचा वध करून त्रिपुराला तिन्ही नगरींना भयमुक्त करतात. त्यामुळे आजपासून जो उत्सव सुरू होतो तो पुढचे 5 दिवस हरी आणि हर या दोघांचे उत्सव चालतात. हे उत्सव इतके महत्त्वाचे आहेत, व्रतधारण करण्याचे आहेत की या 5 दिवसांमध्ये व्रतधारण केलं असता मनुष्याला अलौकिक पुण्याची प्राप्ती होते. त्यामुळे एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरी पौर्णिमा हे 5 दिवस व्रताचे इतके अलौकिक आहे की मनुष्य सोडा बगळा देखील व्रतधारण करतो. आजपासून पुढे त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत 5 दिवस बगळा देखील तलावातला नदीतला मासा खात नाही, म्हणून ह्याला बकपंचक व्रत म्हणतात. म्हणजे बगळ्याला देखील कळतं की हे 5 दिवस पुण्याचे आहेत, ह्या दिवशी काही वेडवाकडं खायचं नाही म्हणून ह्याला बकपंचक व्रत म्हणतात. सज्जन हो, रामायणाचा प्रसंग चालू आहे. भगवान श्री राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा विवाह सोहळा फार थाटामाटात झालेला आहे. फार सद्गुणी पुत्रवधू दशरथ राजाला प्राप्त झालेले आहेत आणि आनंदाने दशरथाचा संसार पुढे निघालेला आहे. 12 वर्ष लोटलेली आहेत. खूप आनंदाने संसार झालेला आहे. 12 वर्ष झाल्यानंतर आता प्रभू रामचंद्र 28-29 वर्षाचे झालेले आहेत आणि दशरथ राजा आता वृद्ध होऊ लागलेला आहे. त्याला जाणीव होऊ लागलेली आहे की आता आपण लवकर दमू लागलेलो आहोत. आता आपल्याला पूर्वीसारख्या कार्यक्षमतेने कार्य करता येत नाही. केस पांढरे झालेले आहेत, अंगावर सुरकुत्या आलेल्या आहेत, हळूहळू करत दात गळू लागलेले आहेत, कंबर वाकू लागलेली आहे. त्यामुळे आता कोणाला तरी युवराज म्हणून घोषित करण्याची योग्य वेळ आलेली आहे की जेणेकरून उद्या आपलं काही बरं वाईट झालं तर राज्याला एक राजा
प्राप्त होऊ शकेल म्हणून युवराजाची घोषणा करणं म्हणजेच थोडक्यात उत्तराधिकाऱ्याची घोषणा करण्याची वेळ आलेली आहे असं दशरथाने ओळखलेलं आहे. आणि म्हणून मंत्र्यांचा सल्ला घेतलेला आहे, राजगुरूंचा सल्ला घेतलेला आहे, स्वतःच्या पट्टराण्यांचा सल्ला घेतलेला आहे आणि रामालाच युवराज म्हणून घोषित करायचं असं सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे. दशरथ राजा स्वतःचा निर्णय संपूर्ण अयोध्या नगरीला घोषित करतो आणि अयोध्या नगरीला अपार आनंद होतोय की प्रभू रामचंद्र आता युवराज बनणार आहेत. प्रभू रामाला आणि सीतेला निरोप पाठवलेला आहे दशरथ राजांनी की आम्हाला महालात येऊन भेटा. त्यानुसार राम आणि सीता उभयता गेलेले आहेत दशरथाला भेटायला. नमस्कार केलेला आहे आणि हात जोडून दशरथाच्या डाव्या अंगाशी उभे राहून विचारतायत की पिताश्री काय आज्ञा आहे माझ्यासाठी. तर दशरथ राजा रामाकडे पाहतोय कौतुकाने आणि म्हणतोय, हे रामा, आम्ही असं ठरवलेलं आहे की तुझा यौव राज्याभिषेक करायचा. आणि वसिष्ठ मुनींनी उद्याचाच मुहूर्त यौव राज्याभिषेकासाठी उत्तम म्हणून सांगितलेला आहे. तेव्हा आता यौव राज्याभिषेकाची तयारी करण्यासाठी तुम्ही प्रारंभ करा. प्रभू रामचंद्रांना आज्ञा वाटतीये, ती युवराज व्हायचं ही आज्ञा वाटतीये. एखादा दुसरा मनुष्य असता तर आल्हादित झाला असता, स्वतःची पदोन्नती ऐकून फार आनंद झाला असता. पण प्रभू रामचंद्रांना ना दुःख आहे ना आनंद आहे. वडिलांची आज्ञा आहे युवराज व्हायचं, तर प्रभू रामचंद्र हात जोडून म्हणतात, जशी आज्ञा पिताश्री. असं म्हणून राम आणि सीता स्वतःच्या महालात जात आहेत. महालात गेल्यानंतर सगळ्या अयोध्येमध्ये वार्ता पोहोचलेली असल्यामुळे उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी यांच्यापर्यंतही बातम्या पोचलेल्या आहेत. आणि महालात जाताना सीतेच्या समोर त्या तिघी येत आहेत, सीतेला मिठी मारतायत आणि म्हणतायत की ताई, आता उद्यापासून तू युवराजांची पत्नी होणार, कालांतराने तू महाराणी होशील. तर महाराणी झाल्यानंतर, युवराजाची पत्नी झाल्यानंतर आजपर्यंत जशी आमच्याशी वागलीस तशीच वागशील ना म्हणे. आणि काही हरकत नाही, तू जरी राणी पण गाजवलं तरी हरकत नाही, आम्ही मात्र दासी बनून तुझी सेवा नक्की करू. असं म्हणून तिची थट्टा करतायत सीतेची. आणि सीता मात्र गंभीर आहे. गंभीर यासाठी आहे की कोणतंही पद प्राप्त होणं म्हणजे कर्तव्याचा मोठा ढीग प्राप्त झाल्यासारखं आहे. म्हणून सीतेला कर्तव्याची जाणीव आहे आणि म्हणून ती गंभीर आहे. आणि ह्या तिघी बहिणींना आनंद झालेला आहे की आपली ताई आता युवराजाची पत्नी होणार, कालांतराने ती राणी होणार, म्हणून त्यांना आनंद झालेला आहे. कुठेही मनामध्ये विपरीत भाव नाहीये तिघी बहिणींच्या. कौसल्येला देखील कैकेयी, सुमित्रा जाऊन आनंदाने भेटतायत आणि तिला सांगतायत की कौसल्ये, आजपर्यंत तर तू आमची मोठी ताई होतीस, पण आता तू राजमाता होशील म्हणे. तू राजमाता झाल्यानंतर आम्ही तुझी नक्की सेवा करू, पण तू आम्हाला अंतर तर देणार नाहीस ना. तर कौसल्या म्हणते, अगं काय हे असं बोलतायत, आजपर्यंत असं कधी झालंय का म्हणे. परिवार तो परिवार असतो. तर अशा आनंदाची वार्ता चालू आहे, सामंजस्याची वार्ता चालू आहे आणि फार विवेकपूर्ण वातावरण घरामध्ये आहे. तिकडे वसिष्ठ ऋषींना दशरथ राजाने सांगितलंय की मुनिवर्य, उद्याच्या राज्याभिषेकाची तयारी आपणच काय ती करा म्हणे, आम्हाला यातलं काय कळतंय. तर वसिष्ठ मुनी त्यांच्या शिष्यांना राज्याभिषेकासाठी, युवराज्याभिषेकासाठी काय काय सामुग्री लागते त्याची यादी दिली आहे आणि सगळ्या शिष्यांनी सामानाची जुळवाजुळव करायला प्रारंभ केलेला आहे. वसिष्ठ मुनी प्रभू रामचंद्रांच्या महालात जात आहेत आणि रामाला म्हणतायत की हे रामा, तुला कळलंच असेल की युवराज पदावर तुझा यौव राज्याभिषेक होणार आहे. हो म्हणे गुरुदेव, मला हे कळलं, पण मला माहीत नाही की हा पदभार घेण्याच्या योग्यतेचा मी आहे की नाही हे मला माहिती नाही म्हणे. यासाठी तुमचंच मार्गदर्शन मला लागेल.
तेव्हा वसिष्ठ मुनी म्हणतायत की हे रामा, सर्व मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊन, आमचा विचार लक्षात घेऊन आणि तुझ्या तिन्ही आईंचा विचार लक्षात घेऊनच दशरथ राजाने अतिउत्तम निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाला आमचं अनुमोदन आहे आणि कुलगुरू म्हणून मी तुझ्या पाठीशी आहेच म्हणे. असं म्हणून वसिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्रांना आश्वस्त केलेलं आहे. प्रभू रामचंद्र विचारतायत की गुरुदेव, युवराजाच्या संबंधात कोणत्या कर्तव्यांचं मी पालन करणं अपेक्षित आहे ते कृपा करून सांगा. त्यावेळी वसिष्ठ मुनी म्हणतायत की हे राजन, आजच्या दिवस रात्रीच्या वेळेला निराहार राहा, काही न खाता पिता राहा आणि रात्रभर जागरण करून युवराज पद आपल्याला सांभाळायचं आहे ह्या विषयाचं चिंतन करीत राहा, भगवंताचं नामस्मरण करीत राहा आणि आजची रात्र जागवून घालव, असं राम आणि सीता दोघांना आज्ञा दिलेली आहे. राम आणि सीता त्या आज्ञेचं पालन करतायत आणि दोघंही एकभुक्त राहिलेले आहेत. त्या रात्री पलंगावर बसलेले नाहीत, तर जमिनीवर गवत अंथरून त्यावर राम आणि सीता बसलेले आहेत आणि युवराज पदाची काय काय जबाबदारी आहे ह्याची उजळणी दोघं करतायत आणि अशा पद्धतीने चिंतनामध्ये त्या दोघांनी काळ घालवायला प्रारंभ केलेला आहे. इकडे कौसल्या चिंतेमध्ये आहे की आपल्या मुलाला एवढं कार्यभार झेपेल का, सगळं करता येईल का त्याला, म्हणून ती चिंतेत आहे. कुठेही आपल्या मुलाच्या चुकीमुळे रघुकुळाला कोणत्याही बट्ट्या लागता कामा नये याची तिला चिंता आहे. मनात खात्री तर आहेच की राम चांगला आहे, पण तरी देखील जबाबदारीची जाणीव माणसाला कातर बनवून टाकते. तर कौसल्या चिंतेत आहे, सुमित्रा घराची कामकाज पाहतीये आणि कैकेयी स्वतः वेगवेगळ्या प्रकारच्या सामुग्रींची तयारी करू लागलेली आहे. कोणाला काय आहेर द्यायचे, सीतेनी काय नेसायचं, सीतेनी कोणते दागिने घालायचे, कौसल्याला कोणते दागिने घालायचे, सगळी ती घरची तयारी कैकेयी करते आणि फार कौतुकाने तिचं हे काम चालू आहे. सगळ्या दासींना एकेकीला कामाला लावलेलं आहे. काही दासींना महाल सजवण्याचा आदेश दिलेला आहे, काही दासींना सीतेला सजवण्याचा, काहींना कौसल्याला सजवण्याचा, आणि मग कसं सीतेला अभ्यंग स्नान घालायचं, कसं तिचं औक्षण करायचं, सगळी तयारी लगबगीने कैकेयी करते. आणि कैकेयीच्या सतत महालामध्ये येरझाऱ्या चालू आहेत कामाच्या धावपळीनिमित्त. आणि तिच्या येरझाऱ्या चालू असताना कुबड असलेली एक अत्यंत म्हातारी झालेली दासी तिची घराघरा नजर फिरवतीये. अरे कैकेयी काय धावतीये 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 धावतीये. त्या दासीचं नाव असतं मंथरा. काठी धरून थरथरत थरथरत ती पुढे येते आणि म्हणते, कैकेयी तुझ्याशी मला काही बोलायचंय म्हणे. अगं मंथरे, उद्या बोलू म्हणे, आज मी धावपळीत आहे. करून पुन्हा धावपळ धावपळ तिची सुरू होतीये आणि मंथरा मात्र केविलवाण्या नजरेने पाहतीये, ही बया कशासाठी कोणासाठी धावतीये. पुन्हा थोड्या वेळाने मंथरा पुढे येते आणि कैकेयीला म्हणते, अगं कैकेयी ऐक तरी माझं. म्हणे काय महत्वाचं आहे का म्हणे, उद्या बोलू ना म्हणे यौवराज्याभिषेक झाल्यावर, आत्ता कुठे म्हणे माझा रस्ता अडवतीये, हो बाजूला म्हणे. पुन्हा धावपळ 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 चालू आहे. मंथरा थोडा वेळ पाहतीये, कोणासाठी धावपळ करतीये. मंथरा पुन्हा पुढे येते आणि कैकेयीचा हात घट्ट धरते. कैकेयी थांब, आत महालात ये म्हणे, मी काय म्हणते ते लक्ष देऊन ऐक. अगं म्हणे आत्ता मला ऐकायचं नाही. नाही ऐक, मी तुझी दासी असली तरी देखील तुझ्या भल्याचं चिंतन करणं हे माझं कर्तव्य आहे. असं म्हणून कैकेयीला नेऊन खुर्चीवर बसवते आणि कैकेयीच्या बाजूला उभी राहून म्हणते, कैकेयी ऐक. कैकेयी म्हणते, काय पटपट बोल, भरपूर काम आहेत म्हणे, उद्यावर यौवराज्याभिषेक आलेला आहे. नाही नाही म्हणे, इकडे बसून नीट ऐक. कोणासाठी तू धावपळ करतीयस. कोणासाठी म्हणजे रामाचा यौवराज्याभिषेक आहे उद्या, सगळी तयारी करायची आहे.
आणि ह्या तयारीमध्ये मी आणि सुमित्राच. कौसल्येला थोडंच सांगणार आहे तू तयारी कर, तिथं आता राजमाता होणार आहे म्हणे, त्यामुळे सगळी जबाबदारी माझ्या आणि सुमित्रेवर आहे म्हणे. आणि राम माझा लाडका तो यौवराज्याभिषेक होऊन युवराज बनणार, यापेक्षा मला आनंद तो काय. असं म्हणून चल म्हणे आता मी जाते कामाला. नाही नाही म्हणे थांब, विचार कर, उद्या रामाचा यौवराज्याभिषेक होईल, तू तो आनंदोत्सव साजरा करशील, राम देखील येऊन तुला अगदी आई आई करून नमस्कार करेल. पण पुढे जाता राम ज्यावेळी राजा होईल या संपूर्ण अयोध्येचा, तेव्हा तुझ्या पोटच्या पोराची काय स्थिती असेल, त्या भरताची काय स्थिती असेल. कैकई म्हणते काय स्थिती असेल म्हणजे जसे आत्ता चौघ भाऊ राहत आहेत तसे राहतील म्हणे आनंदात. म्हणे तसं नसतं ग कैकई. एकदा राज्यपद प्राप्त झालं, एकदा राजा बनल्यानंतर कोण भाऊ न कोण काय, त्यातून हा तर सावत्र भाऊ म्हणे रामाचा. पुढे रामाचीच मुलं ह्या राज्यावर बसतील, रामाचीच नातवंड या राज्यावर बसतील, आणि तुझा भरत मांडलिक बनेल. भरताची मुलं सेनापती बनतील, त्यांची नातवंड सैनिक बनतील, आणि कायमचे रामाच्या वंशजांची सेवा करत राहतील म्हणे. आता कैकई स्तब्ध होते की हो, हा जर यौवराज्याभिषेक झाला तर माझ्या पिढीला तर कधीच अयोध्येचं साम्राज्य प्राप्त होणार नाही. म्हणून ती जरा स्तब्ध झाली. पण ती म्हणते की मंथरे तसं झालं तरी काय बिघडलं म्हणे, आपल्याच घरातला आपल्याच कुळातला कोणी राजा बनतोय आणि बाकीच्यांनी सेवा केली म्हणून काय बिघडलं. असं म्हणे कैकई आत्ता तुला वाटतंय, राजा झाल्यानंतर कदाचित ह्या राज्यावर भरताच्या मुलांचं शासन कधीही होऊ नये म्हणून भरताला रामाने राज्याच्या बाहेर काहीतरी निमित्त काढून भांडून बाहेर काढलं तर त्या भरताची काय स्थिती होईल, भरताच्या मुलांची काय स्थिती होईल म्हणे. ह्याचा म्हणे विचार कर. कैकई म्हणते अगं कसला काय विचार करतेस तू म्हणे, राम तसा नाहीये म्हणे. आता मंथरा म्हणतीये जर राम तसा नाहीये तर सांग बरं की भरताच्या अनुपस्थितीत एवढ्या झटपटीने का राज्याभिषेक आयोजित केलेला आहे. भरताच्या येण्याची वाट बघायला काय हरकत होतं, भरताच्या येण्याची वाट का नाही बघत आहेत. नेमकं भरत आणि शत्रुघ्नाला मामाकडे जायचं होतं तर अगदी सगळ्यांनी हो हो अवश्य जा, अगदी आरामात ये, मामाकडे राहा, मामाचं कोड कौतुक सगळं उपभोग, आणि मग आरामात ये असं म्हणून पाठवलं. काय त्या कौसल्येमध्ये आणि दशरथ राजामध्ये चर्चा नसेल झाली की आपल्या मुलाचा राज्याभिषेक करायचा आहे, आणि म्हणून भरत शत्रुघ्न जातो, इडापिडा जातीये बरचसे असं म्हणून पाठवलं. नाहीतर त्यांच्या मनात जर काही भाव नसता विपरीत तर भरत आणि शत्रुघ्न येण्याची वाट बघितली असती. एवढं काय म्हणे अगदी गळ्यापर्यंत आलेलं आहे की लगेच उद्याच्या उद्या राज्याभिषेक करायचा. आता कैकईचे डोळे उघडतात. हा म्हणे हे तर माझ्या लक्षात नाही आलं की माझा मुलगा आणि शत्रुघ्न अनुपस्थित असताना का राज्याभिषेक होतो. हे बरोबर आहे म्हणे तुझं मंथरे. कैकई मंथरेला कडकडून मिठी मारते. मंथरे तुझ्यासारखी माझी हितैषिणी कोणी नाही ग मंथरे. आज जर तू सावध नसतं केलंस तर माझा वंश तर दास बनून बसला असता म्हणे. बरं झालं म्हणे तू सांगितलं. पण मंथरे आता ह्यात बदल कसा करता येणार म्हणे, कारण निर्णय झालेला आहे, कुलगुरूंची अनुमती प्राप्त झालेली आहे, अयोध्याभर घोषणा झालेली आहे. आता हा राज्याभिषेक कसा अडवता येईल. मंथरा म्हणते आहे एक युक्ती म्हणे. तू काही इतकी भोळी भाबडी नाहीयेस म्हणे. काय मी युक्ती सांगते ती ऐक. तुला लक्षात आहे की दशरथ राजांनी तुझ्याशी विवाह करण्याचा कधी निश्चय केला होता. ज्यावेळी देवासुर संग्रामामध्ये देवता हरू लागलेले होते त्यावेळी देवतांनी दशरथ राजाला युद्ध करण्यासाठी बोलवलं, आणि देवतांच्या वतीने दशरथ राजा युद्ध करत होता दैत्यांशी.
त्यावेळी दशरथ राजाच्या रथाचं चाक निखळत होतं, कारण चाकाचा जो आरा होता तो सटकलेला होता. आता जर दशरथ राजा स्वतःच्या रथातून खाली पडला असता, रथ डगमगला असता, तर दशरथ राजा दैत्यांकरवी मारला गेला असता. ही स्थिती पाहून त्यावेळेला तू देखील देवतांच्या वतीने युद्ध करायला आलेली असताना दशरथाचे प्राण वाचावेत म्हणून त्याच्या रथाच्या आऱ्याच्या ठिकाणी तू तुझा भुजदंड घातला होतास आणि तुझ्या हाताने आऱ्याचं काम केलेलं होतं आणि त्या तुझ्या मजबूत हातांवर दशरथाचा रथ चालत होता. आणि म्हणून दशरथ जिंकला युद्ध आणि दशरथाला याची जाणीव झाली. म्हणून दशरथाने नंतर तुला 2 वर मागायला सांगितले होते. आणि तेव्हा तू म्हणाली होतीस की हे दशरथा, 2 वर योग्य वेळी मी मागीन. तर अजून ते 2 वर मागितलेले नाहीयेस तू. हीच ती वेळ आहे वर मागण्याची. ह्या वराच्या निमित्ताने राज्याभिषेक अडवता येईल म्हणे. वा वा मंथरे, काय म्हणे तू समस्या सोडवलीस. पण मी मागू कोणते वर म्हणे. म्हणे पहिला वर असा माग की रामाला 14 वर्षाच्या वनवासाला पाठव. कैकई म्हणते असं का म्हणे. अरे म्हणे राम इथे राहणं आणि त्यात भरताचा यौवराज्याभिषेक होणं धोकादायक आहे म्हणे. उद्या रामानी कारस्थान करून भरताला मारून टाकलं तर, म्हणून रामाला वनवासातच पाठवून दे म्हणे 14 वर्ष. आणि दुसरी गोष्ट भरताचा यौवराज्याभिषेक. असे 2 वरदान तू माग. चालेल म्हणे, आत्ताच्या आत्ता जाऊन मागते म्हणे. असं म्हणून कैकई तरा 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 निघालीये तर लगेच मंथरा तिचा हात धरतीये. कुठे निघालीस म्हणे. स्वतः जाऊन वरदान मागायचं नाही, राजा इथे आला पाहिजे. मग म्हणे काय करायचं. काही नाही म्हणे, तू राघव धुसफुसत बस. झालं. कैकई धुसफुसायला लागली की मला दगा देण्यात आला, हे करण्यात आलं, माझा मुलगा नसताना यौवराज्याभिषेक ठरवण्यात आला वगैरे, असं तसं आपटाधोपट कैकई करायला लागलेली आहे. ही वार्ता दशरथ राजापर्यंत पोचते की कैकई नाराज आहे आणि रागाने आपटाधोपट करते, अधवा तधवा बोलतीये. कोपभवनात बसलेली आहे कैकई. ही वार्ता दशरथापर्यंत पोहोचलेली आहे. आणि दशरथ राजा विचार करतोय, अचानक कैकेयीला काय झालं. अशा या शुभ प्रसंगी कोणती राणी नाराज असणं योग्य नाही, तर तिला जाऊन समजूत घालण्यासाठी आपण गेलं पाहिजे. म्हणून दशरथ राजा स्वतःच्या महालातून निघतोय आणि कैकेयीच्या महालात जातो. कैकेयीच्या महालात गेल्यानंतर दशरथ राजा कैकेयीला विचारतोय, अगं कैकेयी काय झालं तुला. तर काही नाही, कैकेयी धुसफुसत बसलेली आहे. दशरथ राजा म्हणतोय, अगं सांग तरी काय झालं. म्हणे मला 2 वरदान हवेत माझे. अगं म्हणे देतो वरदान, उद्याचा यौवराज्याभिषेक होऊ दे, मग तुझे वरदान देतो तुला. नाही म्हणे, उद्याचा दिवस गेल्यानंतर काय उपयोग त्या वरदानाचा. देणार असाल तर द्या आत्ताच्या आत्ता वरदान, आणि जर देणार नसाल तर तसं सांगा की तुला दिलेलं वचन मी पूर्ण करू शकत नाही, रघुकुळाची रीत मी मोडली, असं कबूल करा. दशरथ राजा म्हणतो, शक्यच नाही, आमच्या कुळाची रीत मी कधी मोडणार नाही. त्यामुळे तुला दिलेलं वचन आत्ताच्या आत्ता पूर्ण करतो, पण हे धुसफुसणं बंद करून टाक. तर दशरथ राजा म्हणतोय, काय हवं माग म्हणे. तर कैकेयी म्हणते, पहिलं वचन, रामाला 14 वर्ष वनवासात पाठवा. दशरथ राजाचे हातपायच गळतात हे वचन ऐकून. आणि म्हणे दुसरं वचन, माझ्या भरताचा यौवराज्याभिषेक करा. दशरथ तर खाली कोसळतोच, खालीच बसतो, हातापायातली ताकदच जाते दशरथाच्या. कसा बसा टेकत टेकत उठतोय आणि पलंगावर बसतोय आणि म्हणतोय, कैकेयी ही काय दुर्बुद्धी झाली तुला. अगं हवं तर भरताचा यौवराज्याभिषेक मी करीन, रामाला त्याबद्दल काहीही आक्षेप वाटणार नाही, पण रामाचा 14 वर्षाचा वनवास कशासाठी, असा प्रश्न विचारतोय दशरथ राजा. तर कैकेयी म्हणते, मला काही प्रश्न विचारायचे नाही, द्यायचे असाल, वरदान देणार असाल तर द्या,
नाहीतर सरळ सगळ्यांना मी सांगते की दशरथ राजाने रघुकुळाची रीत मोडली. नाही नाही म्हणे, मी रीत नाही मोडणार. दिली तुला वचन, दिली तुला वचन, दिली तुला वचन, 3 वेळा दशरथ राजा वचन देतोय. आणि दशरथ राजा गांगरलेला आहे, विक्षिप्तासारखा झालेला आहे. या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत घेरट्या मारतोय, अडखळतोय, मध्येच लडखडतोय आणि असं करत करत शेवटी एका कोपऱ्यात जाऊन एका आसनावर बसतोय आणि कपाळाला हात लावतोय आणि हुंदके देत देत रडू लागतोय. दशरथ राजा स्वतःला सावरतोय, काय होतंय कळत नाहीये. मध्येच चक्कर येते, मध्येच ग्लानी येते, मध्येच शुद्धीवर येतोय, अशी स्थिती दशरथाची झालेली आहे. आणि विचार करतोय एवढ्या चांगल्या संसारामध्ये हे वितुष्ट अचानक कुठून आलं. विचार करतोय की असं कोणतं माझं कर्म होतं की ज्यामुळे हे वितुष्ट मला भोगावं लागतं. कैकेयी म्हणते, पाठवणार कधी रामाला वनवासात? अगं म्हणे, थांब थांब, आत्ता तू सांगितलंय पाठवतो, आत्ताच्या आत्ता बोलवा रामाला आणि सांगा की तुला वनवासात जायचंय म्हणून. उद्याचा दिवस उजाडायच्या आधी हे सगळं झालं पाहिजे. दशरथ राजा हैराण झालेला आहे. टाळी वाजवून स्वतःच्या सेवेकऱ्यांना बोलवतोय, म्हणे जा रामाला निरोप द्या, दशरथ राजाने कैकेयीच्या महालात बोलवलंय तुम्हाला. प्रभू रामचंद्रांकडे मध्यरात्रीच्या सुमारास हे दूत गेलेले. राम आणि सीता तिकडे व्रत धारण करून बसलेले आहेत, कारण उद्या यौवराज्याभिषेक असतो. सगळीकडे ध्वजा, पताका, रांगोळ्या घालणं चालू आहे. सगळी अयोध्या सजू लागलेली आहे. प्रत्येकाच्या घरासमोर अत्तराचा शिडकाव होऊ लागलेला आहे. गुढ्या उभारण्याची तयारी झालेली आहे. पताका लावायला सुरुवात केलेल्या आहेत. ठिकठिकाणी वाजंत्री ठेवण्यात आलेली आहेत की जसे राम स्वतःच्या महालातून मुख्य महालात जातील तसे संपूर्ण रस्ताभर वाजंत्र्या वाजणार असतात, पायघड्या घातल्या जाणार असतात. सगळी तयारी चालू आहे. आणि प्रभू रामचंद्रांच्या महालामध्ये दूत पोहोचतायत आणि म्हणतायत की महाराजांनी आपल्याला बोलवलेलं आहे. प्रभू रामचंद्र लगेच निघालेत आणि कैकेयीच्या महालात जात आहेत. तर कैकेयीचं तोंड एकाकडे, दशरथाचं तोंड दुसरीकडे. कैकेयी रागारागाने मोठा मोठा श्वास घेत बसलेली आहे आणि दशरथ राजा मान खाली घालून बसलेला आहे. प्रभू रामचंद्र कैकेयीला नमस्कार करायला जात आहेत तर कैकेयी करून तोंड फिरवून टाकते. दशरथ राजाला नमस्कार करायला जात आहेत तर दशरथ राजा दुसरीकडे बघतायत आणि प्रभू रामचंद्र विचारतायत की पिताश्री काय आज्ञा आहे माझ्यासाठी. तर रामाकडे न बघता दशरथ राजा म्हणतायत की हे रामा, 14 वर्षाच्या वनवासाला तू जा. एवढंच वाक्य. प्रभू रामचंद्र म्हणतात जशी आज्ञा पिताश्री, करून निघालेत. एका शब्दाने विचारलेलं नाहीये प्रभू रामचंद्रांनी की हा असं काय झालं, अचानक निर्णय का बदलला. प्रश्न नाहीच. वडिलांनी आज्ञा दिलेली आहे. 14 वर्ष वनवासात जाशील का विचारलं तर हो किंवा नाही सांगता येऊ शकतं, पण जा म्हटलं म्हणजे ती आज्ञा आहे. गुरु, आई आणि वडील यांच्या बाबतीत शास्त्र म्हणतं की आज्ञा ही अविचारणीय असते. आज्ञा आहे. जर आई वडिलांनी विचारलं हे काम करशील का तर हो किंवा नाही उत्तर देता येऊ शकतं, पण आई वडील जर म्हणाले की हे कर तर ते केलंच पाहिजे, कारण ती परमेश्वराचीच आज्ञा आहे असं मानून केलं पाहिजे. त्यांनी स्वतःच्या पुत्राचं किंवा कन्येचं भलंच होतं. हा नियम आहे आपल्या हिंदू धर्मातला. आणि आई वडिलांची देखील ही जबाबदारी आहे की विचार करून मुलाला आज्ञा द्यावी. नाहीतर गुरुजी म्हणालेत आमचं ऐक म्हणून आमचं ऐक असं नाहीच. विचार करून आज्ञा दिली पाहिजे. बघितलं पाहिजे की आपल्या मुलाला हे करणं शक्य आहे का, मुलीला हे करणं शक्य आहे का, तर आज्ञा द्यायची. नाहीतर 2-4 आज्ञा मुलं मुली ऐकतील बिचारे आणि नंतर म्हणतील तुला काही कळत नाही, काही आज्ञा देत सुटतेस म्हणे, असं म्हणतील. तर तसं नको आहे. तर मुलांना आज्ञा आईवडिलांनी द्यावी
त्यांचा तो अधिकार आहे आणि मुलांनी ती आज्ञा पाळावी, त्यांचं ते कर्तव्य आहे. जेव्हा आई वडील म्हणतात की हे करशील का, तर हो किंवा नाही म्हणता येऊ शकतं, पण कर म्हटल्यानंतर केलंच पाहिजे. तोच प्रकार गुरूंच्या बाबतीत सज्जन हो असतो. गुरूंची आज्ञा जी असते ती अविचारणीय असते. गुरु म्हणाले हे कर म्हटल्यावर करायचं. हे करशील का म्हटल्यावर आपण सांगू शकतो की गुरुदेव माझं ते सामर्थ्य नाही, तुम्ही मला बळ दिलं तर मी करीन, असं सांगू शकतो. पण गुरूंनी म्हटलं कर म्हटलं तर मग ते करायचं. हा आपला हिंदू धर्म आहे सज्जन. तर वडिलांनी आज्ञा दिलेली आहे म्हणून प्रभू रामचंद्र ते टाळत नाहीयेत, त्यावर प्रश्नही विचारत नाहीये. जशी आज्ञा म्हणतायत आणि निघालेत. जसे निघालेत तसे समोर लक्ष्मण दिसतो. लक्ष्मणाला माहिती असतं की रामाला बोलवण्यात आलेलं आहे, नक्कीच काहीतरी गंभीर गोष्ट आहे, म्हणून ताबडतोब लक्ष्मण देखील कमरेला तलवार लावून गेलेला आहे. त्याला माहिती आहे काहीतरी संकट असणार, म्हणून तलवार लावलेली आहे कमरेला. प्रभू रामचंद्र येताना दिसतात. लक्ष्मण विचारतो, दादा बाबांनी बोलवलं होतं का तुला? हो म्हणे. कशासाठी बोलवलेलं? त्यांची इच्छा आहे की मी 14 वर्ष वनवासात जावं म्हणे. कशासाठी म्हणे? म्हणे मला नाही माहिती. वडील म्हणाले 14 वर्ष वनवासात जा आणि मीही त्यांना म्हटलंय हो जाईन म्हणून. म्हणे कुठे आहेत म्हणे बाबा? कैकई मातेच्या महालात. आत्ता ते कैकई मातेच्या महालात काय करतायत? त्यांनी तर स्वतःच्या महालात असायला हवं होतं, उद्या राज्याभिषेक आहे. म्हणे मी जाऊन बघतो. करून लक्ष्मण जातोय, बघतोय तर कैकई धुसफुसतीये आणि दशरथ राजा मान खाली घालून बसलेला आहे. तरा तरा लक्ष्मण रामाकडे येतो आणि रामाला म्हणतोय, दादा जो राजा स्वतःच्या पत्नीवर इतका आसक्त असतो की अविवेकपूर्ण एखादा निर्णय पत्नीने दिलेला राजा पुढे चालवतो, अशा राजाला बंदिस्त करावं आणि त्याला काळ कोठडीत डांबावं म्हणे. त्यामुळे तुझी आज्ञा असेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या वडिलांना अटक करतो आणि त्यांना कारागृहात डांबतो आणि तुझा विधिवत यौवराज्याभिषेक उद्या करण्याची योजना करतो म्हणे. प्रभू रामचंद्रांचं उत्तर इकडचं महत्वाचं आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात की हे लक्ष्मणा, एरवी तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, राजनीतीला धरून आहे की कोणत्याही राजाने स्वतःच्या आसक्तीमुळे कोणताही निर्णय घ्यायचा नसतो, हे बरोबर आहे. पण आपले वडील हे अविवेकी नाही आहेत म्हणे. कैकई मातेच्या 2 वरदानांनी ते बांधले गेलेले आहेत, वचनांनी ते बांधले गेलेले आहेत आणि नेमक्या ह्याच गोष्टीचा लाभ कैकई मातेने घेतलाय आणि तिने 2 वचन मागितलेली असावीत असा माझा अंदाज आहे. आपले वडील चुकीचा निर्णय घेणार नाहीत आणि त्यातून हे शरीर त्यांनी प्रदान केलेलं असल्यामुळे या शरीरावर त्यांचा अधिकार आहे. या शरीरावर राज्याभिषेक करायचा की वनवासात पाठवायचा हा सर्वतोपरी त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांचा जो निर्णय आहे हे लक्ष्मणा तो मला मान्य आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्याची भाषाही तू करू नकोस. माझ्या दैवातच जर वनवास आहे तर त्यासाठी निमित्त कैकई माता झाली असेल, पण या ना त्या रूपाने मला वनवास भोगावाच लागणार आहे. त्यामुळे मी वनवासात जायला तयार झालेलो आहे, यामध्ये तू कोणताही हस्तक्षेप करू नकोस असं म्हणून प्रभू रामचंद्र पुढे पुढे निघाले. लक्ष्मण मागे मागे त्यांना समजवत निघालाय की दादा हे काय आहे, ह्याला काय अर्थ आहे. ते म्हणतात ना लगेच तुम्ही निघालात असं करून समजवतोय विचार. प्रभू रामचंद्र कौसल्या मातेच्या महालात जात आहेत आणि कौसल्या मातेला नमस्कार करून म्हणतायत की माता, वनवासात जायला निघालेलो आहे तर तुझा आशीर्वाद असावा. कौसल्या विचारते, वनवासात? हो म्हणे, पिताश्रींनी आज्ञा दिली. कौसल्या लगेच ओळखते की आत्ता हे कैकेयीच्या महालात आहेत ना. हो म्हणे. मी म्हणे कैकेयीला समजवते, ती समजेल. आम्ही एकमेकींशी बहिणींप्रमाणे वागलोय. आजपर्यंत आमच्यामध्ये कधीही सवती भाव नव्हता. त्यामुळे मी कैकेयीला समजवीन, तुला काही जायची गरज नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात की माते, जरी तू कैकेयी मातेला समजवलंस तरी मी
एकवचनी आहे. मी वडिलांना वचन दिलेलं आहे की हो वनवासात जाईन, त्यामुळे आता मी वनवासात जाण्याचं निश्चित केलेलंच आहे. पण आई तू काळजी करू नकोस, ही सीता म्हणे तुझा सांभाळ करेल, ही सीता तुझा सांभाळ करेल, लक्ष्मण बाबांचा सांभाळ करेल म्हणे. सीता पुढे येते आणि पुढे येऊन म्हणते की हे नाथ, तुम्ही वनवासात जाणार आणि मी महालात राहणार शक्य नाही म्हणे. पतीच्या छायेप्रमाणे मी राहीन असं कन्यादानाच्या वेळेस मी वचन दिलेलं होतं, त्यामुळे जिथे राघव तिथेही सीता येईल म्हणे. अगं म्हणे तू कशाला काट्या कुट्यातून येतेस म्हणे. पतीपासून वियोग होणं हा काट्या कुट्याचा प्रदेश आहे आणि पती बरोबर राहत असताना काटे कुटे जरी बोचले तरी देखील ते मखमलीच्या चादरीसारखा परिसर असतो. त्यामुळे तुमच्यापासून दूर राहणं हे मला काट्याच्या जंगलात जगण्याप्रमाणे आहे, त्यामुळे मी तुमच्या बरोबर येईल. मातेची काळजी करू नका. मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला आहेत ना त्यांची काळजी घ्यायला, त्या घेतील म्हणे काळजी, मी तुमच्या बरोबर येईल. आता सीतारामाबरोबर यायला निघाल्यानंतर लक्ष्मण म्हणतो की दादा मी पण येणार, कारण आजपर्यंत असं कधी झालंय का की तुम्ही एकटे गेलायत कुठे, कायम तुमच्या बरोबर मी असायचो, मीही येणार वनवासात. तर तेव्हा लक्ष्मणाला प्रभू रामचंद्र समजवतायत की अरे लक्ष्मणा, तू नसशील तर ही उर्मिला एकटी कशी राहू शकेल म्हणे. आत्ता भरत आणि शत्रुघ्न देखील मामाच्या घरी गेलेले आहेत, तेव्हा तू तर हवास इकडे सगळ्यांचा सांभाळ करण्यासाठी, काही गरज नाहीये म्हणे माझी इकडे सांभाळण्यासाठी. हे सगळे व्यवस्थित सांभाळून घेतील, या तिन्ही तीन सगळ्या सुना व्यवस्थित सांभाळतील, बाकी मंत्री संत्री आहेतच राज्य सांभाळायला म्हणे, आणि भरत शत्रुघ्न येतीलच एवढ्यात, त्यामुळे ते सांभाळ करतील म्हणे, त्यामुळे मी तुमच्या बरोबर येणार, लक्ष्मणाने जाहीर केलं. आता तिघही वनवासात जायला निघालेत. तर तिघही वनवासात जायला निघाल्यानंतर सगळ्यांना नमस्कार करून बाहेर पडायचं असतं, ही आपल्याकडची रीत आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक जण घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार, आई वडिलांना, मोठ्या मंडळींना नमस्कार, तुळशीला नमस्कार वगैरे करून बाहेर पडायचं. नुसतं बाय बाय टाटा करून असं बाहेर नव्हते पडत, नमस्कार करून बाहेर पडायचं. तर आता वनवासात जायला निघायचं. तर प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतायत की लक्ष्मणा, उद्या सकाळची वेळा यायच्या आधी आपण इथून निघालं पाहिजे, नाही तर अयोध्या नगरीचे लोक फार दुःखी होतील आपण त्यांच्या समोर जर निघालो तर. परंतु अयोध्या नगरीपर्यंत ही वार्ता पोचलेलीच आहे, कारण हा जो महालात आरडाओरडा झालेला होता, त्या आरडाओरडामुळे सगळ्यांकडून ही वार्ता संपूर्ण अयोध्या नगरीत पोचलेली आहे आणि सगळी अयोध्या नगरी दुःखी झालेली आहे. पण त्यांना प्रभू रामचंद्रांचा स्वभाव माहिती आहे की काही केल्या ते निर्णय बदलणार नाहीत, म्हणून अयोध्या नगरीने ठरवलंय की जसे प्रभू रामचंद्र निघतील अरण्यामध्ये जायला, वनामध्ये जायला, तसं आपण त्यांची वाट अडवूया, हे ठरवलंय. आता प्रभू रामचंद्र सगळ्यांना नमस्कार करायला गेलेत, तर त्या क्रमामध्ये दशरथ राजाला नमस्कार करायला गेलेत, कैकेयीला नमस्कार करतायत आणि कैकेयी मातेला म्हणतायत की माते, 14 वर्षाच्या वनवासासाठी निघालोय, तुझा आशीर्वाद असावा. तर कैकेयी रागारागाने रामाकडे बघतीये. रामाला कळतच नाहीये ही रागारागाने का बघतीये. म्हणे माते, माझ्या हातून काही चूक झाली का. हो मग, वनवासात जाताना म्हणे हे मुकुट घालून आणि कानातले कुंडल, हातातली कडी बिडी, हे राजपोशाख घालून जातात का म्हणे. उतरवते सगळे राजपोशाख आणि त्या कैकेयीनी तयार ठेवलेलेच असतात, झाडाची वल्कल बिलकल, ही घे वल्कल म्हणे, असं जायचं असतं वनवासामध्ये. असं म्हणून कैकेयी रामाला स्वतःचे सगळे राजपोशाख, राज अलंकार उतरवायला लावतीये आणि नुसती साधी वल्कल ऋषीमुनींसारखी घालून पाठवते. लक्ष्मणाला विचारते, तू पण निघालास का. हो म्हणे, ही घे तुझ्यासाठी पण वस्त्र, असं म्हणून ती वल्कल लक्ष्मणाला देते. सीतेला म्हणतीये, हे सीते, सौभाग्याचे फक्त 5 अलंकार अंगावर ठेव, बाकी हे सगळे काढ म्हणे. सीता देखील सगळे अलंकार काढतीये आणि तिला देखील ती वल्कल देते, हे घे, हे घालून जायचं म्हणे. काय दगड झाली असेल ती, विचार करा, दगडासारखं हृदय.
तरी बिचारे तिघांनी ती वल्कल परिधान केली आहेत आणि निघालेले आहेत. निघाल्यानंतर दशरथ राजाला हे काही पाहवत नाही की हे काय चालू आहे कैकईचं. शेवटी दशरथ राजा बिचारा धडपडत धडपडत का असेना रामाच्या मागे जातोय. म्हणतोय, रामा रामा थांब रे थांब, मी वचन कैकईला दिलं, पण तू तर वचन नाकारू शकतोस, तू तर सांगू शकतोस की वडिलांनी वचन दिलंय ते पाळायला मी बाध्य नाहीये, हे तू तर सांगू शकतोस म्हणे. सांग ना म्हणे, मी नाही जाणार वनवासात. तर प्रभू रामचंद्र हात जोडतात आणि म्हणतात की पिताश्री, तुमचं वचन मी कसं पडू देईन म्हणे. तुम्ही वचन दिलेलं आहे आणि ते मी पाळणार नाही असं होणंच शक्य नाही म्हणे. त्यामुळे मी वचनबद्ध आहे असं म्हणून प्रभू रामचंद्र निघतायत. तर दशरथ राजा मागे मागे धावत धावत महाद्वारापाशी जातोय आणि म्हणतोय, रामा कमीत कमी वनवासापर्यंत रथ तरी ने रे, रथात बसून तरी जा. प्रभू रामचंद्र विचार करतायत की वडिलांचं म्हणणं ठीक आहे, कारण चालत चालत गेलो तर सगळ्या अयोध्या नगरीला दुःख होईल, त्यापेक्षा रथात बसू आणि पटकन पसार हो. म्हणून रथामध्ये प्रभू रामचंद्र बसलेले आहेत, लक्ष्मण सीता देखील बसलेले आहेत आणि रथ निघालेला आहे. रथ जसा निघतोय तसा दशरथ राजा मागे धापा टाकत टाकत धावत धावत धडपडत धडपडत जातोय. अरे रामा, तू तरी परत ये, मी वचन दिलं पण तू तरी नाकार रे, तू तरी नाकार. काही नाही, पण बघता बघता रथ फार दूर निघून गेलेला असतो. परंतु रथ जसा महालातून बाहेर पडतो तसा अयोध्येची जनता उभीच आहे तिकडे रामाच्या समोर रस्ता अडवून. रस्ता अडवलाय अयोध्येच्या जनतेने. म्हणतायत, रामा जायचं नाही तू महालातून बाहेर, आमचा आग्रह आहे, आम्ही रस्ता सोडणार नाही. तेव्हा प्रभू रामचंद्र सगळ्या अयोध्येच्या जनांना म्हणतायत की अरे अयोध्या जनांनो, तुम्हाला असं वाटतं का की हा राम कर्तव्याला मुकला अशी ख्याती व्हावी? तुम्हाला असं वाटतं का की दशरथाने स्वतः दिलेलं वचन पाळलं नाही असा कलंक दशरथ राजावर लागावा? का आमच्या कर्तव्याच्या तुम्ही आड येतायत? आम्हाला आमचं कर्तव्य पालन करू द्या, आमचा रस्ता मोकळा करा म्हणे. अयोध्येची नगरी ओळखते की प्रभू रामांचं म्हणणं आहे तर बरोबर, पण रामाशिवाय आम्ही राहणार कसं ह्या राज्यामध्ये? म्हणून अयोध्यावासी म्हणतात की प्रभो, तुम्ही जर थांबणार नसाल तर आम्ही तुमच्या रथाच्या मागोमाग आम्हीही वनवासाला येऊ. असं म्हणून सगळी अयोध्या नगरी, म्हातारे कोतारे, युवक युवती, लहान लहान बाळ देखील प्रभू रामाच्या रथाच्या मागे मागे धावत धावत निघालेले. प्रभू रामचंद्र सारथ्याला म्हणतायत की अरे अरे रथ हळू हाक, सगळे मागे मागे धावत येत आहेत म्हणे, धडपडायचे नाहीत. हळूहळू रथ पुढे निघालेला आहे. शरयू नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याहून रथ निघालेला आहे आणि खूप लांबवर जाऊन रात्र व्हायला लागली म्हणून रथ थांबवलेला आहे. रथ थांबवल्यानंतर तिथेच विश्रांती घेण्याचं सर्वांनी ठरवलंय. सगळ्या अयोध्यावासींनी आजूबाजूची कंद मुळं फळं वगैरे आणलेली आहेत आणि तीच बाफवून शिजवून चिरून खाल्लेली आहेत, प्रभू रामचंद्रांना दिलेली आहेत. आणि जशी जशी मध्यरात्र होऊ लागते तसे तसे सगळे झोपी गेलेले, कारण रथाच्या मागे धावत धावत आल्यामुळे सगळे दमलेत, त्यामुळे गाढ झोपलेले आहेत, एकदम गाढ झोपलेले आहेत. पूर्ण रात्र शांतपणे सगळे झोपलेले आहेत. पण प्रभू रामचंद्र मध्यरात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये उठतात, सगळ्यांना उठवतात हळूहळू करत, लक्ष्मण सीतेला आणि सारथ्याला. आणि मग सारथ्याला म्हणतायत की हे सारथी, ताबडतोब रथाला घोडे जुंप. आणि सगळी अयोध्या नगरीची लोक झोपलेली असताना आपण हे जंगल सोडून फार लांब निघून जाऊ म्हणे. असं म्हणून त्या सारथ्याला आज्ञा दिलेली आहे की पटकन रथ जुंपायला सुरुवात कर. ताबडतोब रथाला घोडे जुंपले जात आहेत आणि जराही कुठे चुकचाक आवाज न करता राम लक्ष्मण आणि सीता त्या रथावर आरूढ होत आहेत आणि एकदम गुपचूप दबक्या पावलांनी हा रथ पुढे निघालेला आहे आणि भरधाव वेगाने पुढे निघून निघून
थेट जिकडे शरयू नदीचा गंगेशी संगम होतो तिथपर्यंत तो रथ पोचलेला आहे. आणि तिथे पोचल्यानंतर सारथ्याला प्रभू रामचंद्र सांगतायत की आता तू इथून परत निघून जा, इथून निघून जा. सारथ्याचं मन मानत नाहीये, पण प्रभू रामचंद्र म्हणतात माझी आज्ञा आहे, इथून आता तू निघून जा आणि मी कुठे गेलेलो आहे हे कोणालाही सांगू नकोस असं म्हणून सारथ्याला पाठवून देतोय. सारथी प्रभू रामचंद्रांना नमस्कार करतोय आणि माघारी फिरतोय. माघारी फिरून येईपर्यंत जिथे लोक झोपलेले असतात तिथे झुंजूमुंजू झालंय, सगळे उठलेत आणि आश्चर्याने पाहतायत की राम लक्ष्मण सीता कुठे आहेत, रथ कुठे. आणि तोच समोरून रथ येताना दिसतोय आणि सारथ्याचे डोळे पूर्ण रडून रडून एकदम ओलेचिंब झालेले. सारथ्याला विचारतात की अरे दुष्टा, कुठे सोडला आमच्या रामाला, कुठे पळवून नेलंस आमच्या रामाला. सारथी रडत रडत हुंदके देत म्हणतोय की तुम्ही कशाला रामाच्या कर्तव्याच्या आड येत आहेत. त्यांची आज्ञा आहे की अयोध्येत फिरा म्हणे. सगळे बिचारे अयोध्यावासी हतबल होत आहेत, म्हणे अरे सांग ना राम कुठेत, राम कुठेत, राम कुठेत. पण सारथी काही केल्या सांगत नाही. शेवटी हताश झालेली ही जनता मनोमन संकल्प करते की जोपर्यंत प्रभू रामचंद्र पुन्हा अयोध्येत येत नाहीत तोपर्यंत आमच्या घरामध्ये कोणताही सण नाही, वार नाही, उत्सव नाही, काहीही होणार नाही. फक्त शरीर तगावं इतकं फक्त वरण भात आम्ही खाऊन राहू, कोणत्याही पक्वांना आम्ही बनवणार नाही असा निर्णय त्या जनतेने घेतलाय. आणि हताश होऊन ती जनता अयोध्येमध्ये परतलेली आहे. इकडे दुसऱ्या दिवशी यौव राज्याभिषेकाचा दिवस असतो, परंतु त्या दिवशी संपूर्ण अयोध्येमध्ये शोकाकुल वातावरण असतं. दशरथ राजा अत्यंत दुःखी झालेला आहे. फार आघात त्याच्या हृदयावर झालेला आहे. त्याला कळत नाहीये हे काय झालं, हे कसं झालं, हे का अचानक फिरलं माझं भाग्य. तो कसा बसा स्वतःच्या महालात जातोय आणि मध्येच त्याला ग्लानी येते, मध्येच त्याला शुद्ध येते, मध्येच त्याला ग्लानी येते, मध्येच शुद्ध होतीये. अशी स्थिती त्या दशरथाची सुरू झालेली आहे. आणि करता करता त्याला श्वास घेणं देखील कठीण होऊ लागलेलं आहे, मध्येच बेशुद्ध होऊ लागलेला आहे. आणि दशरथाच्या सेवार्थ कौसल्या आणि सुमित्रा त्याच्या महालात गेलेल्या आहेत, पण कैकेयी मात्र अजून धुसफुसतीये. एक वचन पूर्ण झालं पण माझ्या मुलाचा अभिषेक म्हणून ती धुसफुसत बसलेली आहे. तिला काही पडलेली नाहीये नवऱ्याच्या मनाची स्थिती काय झाली आहे, नवऱ्यावर काय आघात झालाय याच्याशी काही देणं घेणं त्या कैकेयीला नाही. दशरथ राजा आता काही खात नाहीये, पीत नाहीये, त्याला दिवसाचं भान नाही, रात्रीचं भान नाही, आपल्याला राज्य करायचं ह्याचं भान राहिलेलं नाही. अत्यंत विक्षिप्त असा झालेला आहे दशरथ राजा. अशी स्थिती झालेली आहे दशरथाची. तिकडे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता नदीच्या किनारी पोहोचतायत आणि गंगा नदी पार करून पलीकडे जायचं ठरवतायत. तर तेव्हा विश्वामित्रांबरोबर जाताना ज्या गुहराजाशी भेट झालेली असते त्या केवटांच्या राजाशी भेट घेतायत प्रभू रामचंद्र. आणि केवट स्वागत करतोय, अरे वा प्रभू, आज आमच्याकडे कसं येणं केलं. आणि हे काय, आज राजपोशाख नाही घातले तुम्ही, तुमच्याबरोबर रथ नाही, सैनिक नाही, घोडे नाहीत, हत्ती नाहीत, हा काय प्रकार. प्रभू रामचंद्र घडलेला प्रसंग सांगतात. केवट म्हणतो, प्रभो चिंता नका करू, वनवासातच जायचंय ना, आम्ही लोक वनातच राहतो, तुमच्यासाठी एक सुंदर कुटीर बांधून देतो, याच वनामध्ये तुम्ही राहा, आमचं अहोभाग्य 14 वर्ष मी तुमची सेवा करीन म्हणे, इथेच राहा, कुठे जाऊ नका. प्रभू रामचंद्र म्हणतात, ओळखीच्यांकडे राहणाऱ्याला वनवास थोडंच म्हणतात म्हणे, त्यामुळे तुझी सेवा आम्ही घेणं आणि इथे 14 वर्ष राहणं याला वनवास नाही म्हणत. आणि आज नाही उद्या अयोध्यावासियांना कळेल की मी इथे राहतोय आणि सगळे इथे यायला लागतील म्हणे, तुला तुझ्या नगरीतल्या लोकांना उपद्रव होईल, त्यामुळे काही नाही, आम्हाला केवळ एक काम करून दे, गंगा पार करून दे इथून आम्हाला, आम्ही पुढे वनवासात निघून जातो. केवट म्हणतो, प्रभो माझा ऐका, कशाला त्या गंगा पार असलेल्या घनदाट वनामध्ये जातात, तुम्ही एकटे असले, लक्ष्मण असते ठीक होतं,
पण तुमच्याबरोबर सीता माता आहेत, त्या वनवासामध्ये हिंस्त्र श्वापद आहेत, प्रत्येक पदोपदी जनजनावर सापडतात, त्या घाबरतील म्हणे, त्यांना घेऊन जाऊ नका. तर सीता अशी बघते त्या केवटाकडे, मी राजकुमारी आहे म्हणे, आणि जिथे माझे राघव असतील तिथे कसली भीती म्हणे मला. सीतेचं बाणेदार उत्तर बघून केवट गप्पच होतो, काय बोलणार सीतेपुढे. शेवटी केवट म्हणतोय की प्रभो, गंगा पार करून देण्याची माझी तर इच्छा नाही, पण तुमची आज्ञा आहे म्हणून माझं काही चालत नाही, फक्त मी करतोय ते पाद्यपूजन ग्रहण करा आणि मग नौकेत बसा. प्रभू रामचंद्रांचं पाद्यपूजन त्या केवटाने केलेलं आहे. केवटाचा सगळा परिवार प्रभू रामचंद्रांसमोर नतमस्तक झालेला आहे. आणि मग केवटाने प्रभू रामचंद्रांनी गंगेचं पूजन केलेलं आहे आणि नौकेमध्ये बसून प्रभू रामचंद्रांना पलीकडच्या तीरावर नेण्यासाठी केवट वल्लवू लागलेला आहे. जसं तो नौका वल्लवू लागतोय, पुन्हा प्रभूंना म्हणतोय, प्रभो पुन्हा विचार करा, खरंच पार केलं पाहिजे का गंगेला. प्रभू म्हणतायत, काही नाही, माझा निश्चय पक्का आहे म्हणे, गंगा पार जायचंय म्हणे. केवट नौका वल्लवू लागतोय, पण नौका परत परत किनाऱ्याकडे येऊ लागलेली आहे. नौका देखील बघा सज्जन, आपल्याला वाटतं वस्तू निर्जीव असतात, पण वस्तू देखील सजीव असतात. नौकेलाही वाटत नाहीये की प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवावं, म्हणून नौका परत परत फिरतीये. तर केवट म्हणतोय, प्रभो बघा, नौकेची पण इच्छा आहे की तुम्ही नदी पार करू नये, तुम्ही इथेच राहावं म्हणून. प्रभू रामचंद्र नौकेला म्हणतायत की अगं नौके, का परत परत फिरतेस, मला माझ्या कर्तव्यापासून दूर का करीत आहेस. असं म्हणून केवटाच्या नौकेची समजूत प्रभू रामचंद्र घालतात. तेव्हा नौकेचा नाईलाज होतो आणि नौका पुढे पुढे धावू लागते. पण नौका पुढे धावू लागते तर गंगेच्या लाटा उसळू लागतात आणि गंगा नौकेला किनाऱ्याकडे करू लागते. गंगा नौकेला किनाऱ्याकडे करू लागते आणि केवट म्हणतो, प्रभो पहा, गंगा मातेची पण इच्छा नाही की तुम्ही वनवासात जाव. प्रभू रामचंद्र गंगेसमोर हात जोडतायत, गंगेचं ध्यान करतायत. साक्षात गंगा प्रकट होते, साक्षात गंगा प्रकट होतीये आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतायत. ती म्हणतीये की प्रभो जाऊ नका ना म्हणे वनवासात, इथेच माझ्या किनारी राहा, माझं मधुर शीतल जल मी तुम्हाला रोज अर्पण करत जाईल, तुम्ही इथेच राहा म्हणे. प्रभू रामचंद्र गंगेला म्हणतायत की हे गंगे, आमच्या रघुकुळाच्या कर्तव्य पालनाची ख्याती तर तुला माहिती आहे. आमच्या पितरांच्या उद्धारासाठी आमच्या कुळातल्यांनी 3 पिढ्या खपवल्या कर्तव्य भावनेने, तेव्हा तर तुझा अवतार झालेला आहे. तेव्हा अशा कुळात जन्माला आलेला मी कर्तव्यापासून च्युत कसा काय होऊ शकतो. हे गंगे, मला माझ्या कर्तव्य पालनात तू सहाय्य कर, मला या मोहात पाडू नकोस, तर मला सहाय्य कर आणि पलीकडे जाण्यासाठी तुझा मार्ग मोकळा कर. तेव्हा गंगा प्रभू रामचंद्रांचे चरण स्वतःच्या पाण्याने धुतीये आणि नंतर शांत होती आणि मग नौका पुढे पुढे जातीये. पैल तीरावर नौका पोहोचतीये आणि पैल तीरावर नौका पोहोचल्यानंतर प्रभू रामचंद्र केवटाला म्हणतायत की हे केवटा, हे गुहराज, आज तुला मेहनताना देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही, कारण मी महालातून निघालो ते सगळं सोडून निघालेलो आहे. पण ज्या वेळेला 14 वर्षांनी परत येईन तेव्हा मात्र तुझ्या नौकेची दक्षिणा नक्की तुला मी देईन. तर केवट म्हणतो, प्रभो तुम्ही तर याल, पण तेव्हा मी असीन की नाही काय माहिती, मला माझा मेहनताना आत्ताच हवा म्हणे. तर प्रभू रामचंद्र म्हणतात, काय मेहनताना हवा सांग, हवं तर झाडांवरची फळं कंदमुळं काढून तुला देतो मेहनताना म्हणून. नाही नाही प्रभू, मला जर द्यायचं असेल तर एक अगदी तुमच्यासाठी साधी सोपी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी अमूल्य गोष्ट आहे, ती द्या म्हणे. म्हणे काय देऊ तुला. तर म्हणे जसं भरताला तुम्ही आलिंगन देतात तसं आलिंगन मला द्या म्हणे. तर प्रभू रामचंद्रांनी केवटाला कडकडून मिठी मारली आहे आणि केवट धन्य झालेला आहे. ज्याला प्रभू रामांनी मिठी मारली त्याला जगात आणखीन काय हवं. त्या केवटाला ते प्रभू रामचंद्रांचं आलिंगन प्राप्त झालंय, त्यात त्याचं जीवनच धन्य झालेलं आहे. त्या केवटाला तिथेच समाधी लागलेली आहे आणि त्या दिवसापासून केवटाचं मन
हे सर्व सांसारिक गोष्टींपासून उपरत झालेलं आहे. प्रभूंचा स्पर्श झाल्यानंतर माणसाची काय इच्छा शेष राहणार? आता फक्त कर्तव्य भावनेने नौका हाकण्याचं काम तो करतोय, बाकी त्यामध्ये त्याची जराही रुची राहिलेली नाही. केवट समाधीनिष्ठ झालेला आहे आता. आणि प्रभू रामचंद्र पुढे 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 अरण्यामधून निघालेले आहेत. ठिकठिकाणी अरण्यामध्ये कुठेतरी जागा बघायची, गवत पसरवायचं, तिथे त्यांनी रात्री विश्रांती घ्यायची, पुढे जायचं. जाता जाता लक्ष्मणाने फळं घ्यायची, कुठे कंद निवडायची, आगीत फोफाट्यात टाकायची आणि कंदमुळं फळं खाऊन राहायचं. असा प्रवास पुढे पुढे चालू राहिलेला आहे. आणि हा प्रवास करता करता प्रभू रामचंद्र गंगा नदीच्या किनाऱ्याहून, जिथे गंगेचा आणि यमुनेचा संगम होतो, अशा प्रयाग तीर्थक्षेत्री पोचलेले. त्रिवेणी संगमाच्या इकडे पोचले. त्रिवेणी संगमाच्या इथे गेल्यानंतर भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र जातात. भरद्वाज मुनींचा आश्रम त्रिवेणी संगमावर आहे, प्रयागराजाला आहे. तर भरद्वाज मुनींच्या आश्रमात प्रभू रामचंद्र गेलेत. भरद्वाज मुनींना प्रणाम केलेला आहे, त्यांचं अर्घ्यपाद्य देऊन पूजन केलेलं आहे. भरद्वाज मुनी म्हणतात की हे रामा, कसं काय इथे येणं केलं अचानक? तर झालेला प्रसंग प्रभू रामचंद्र सांगतायत आणि हात जोडून भरद्वाज मुनींना म्हणतायत की मुनिवर्य, असं एखादं ठिकाण मला सुचवा की ज्या ठिकाणी आम्ही पुढची 14 वर्ष शांतपणे जप तप करत राहू शकू, ज्या ठिकाणी ऋषीमुनींचा सत्संग मला होत राहील, असं एखादं ठिकाण असेल तर मला कृपा करून सुचवा. तर भरद्वाज मुनी म्हणतात की हे रामा, इथून पुढे यमुनेच्या किनाऱ्या किनाऱ्यावरून तू पुढे जा. यमुनेच्या किनाऱ्या किनाऱ्याहून पुढे जाता जाता तुला वाल्मिकी ऋषींचा आश्रम लागेल. वाल्मिकी ऋषींना विचार की चित्रकूट पर्वत कुठे आहे आणि त्या चित्रकूट पर्वतावर तू निवास कर. तिथे शिवनाथ नावाची नदी आहे. त्या नदीचं मधुर शीतल जल कायम 12ही महिने वाहत असतं. त्या चित्रकूट पर्वतावर ठिकठिकाणी गुफा आहेत, ज्या गुफांमध्ये ऋषी मुनी जप तप ध्यान करीत बसलेले असतात. त्यांची तुम्ही सेवा करा, त्यांचा सत्संग करा आणि 14 वर्ष त्या निर्भय भूमीमध्ये जाऊन तुम्ही निवास करू शकाल, अशी ती भूमी आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात, जशी आज्ञा गुरुदेव, आता आम्हाला अनुमती द्या. म्हणे नाही नाही, अशी कशी अनुमती देणं? तीर्थराज प्रयागाला आल्यानंतर त्रिवेणीत स्नान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यामुळे आता त्रिवेणीमध्ये स्नान करा आणि मग पुढच्या यात्रेसाठी निघा. तर प्रभू राम लक्ष्मण सीता त्रिवेणीत स्नान करतायत आणि पुढे गंगा पार करतायत आणि यमुनेच्या किनाऱ्या किनाऱ्याहून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात पोहोचतायत. वाल्मिकी ऋषींचे किती ठिकाणी आश्रम असतील विचार करा. एक आश्रम ब्रह्मावर्ताला आहे वाल्मिकी ऋषींचा, दुसरा आश्रम यमुनेच्या किनारी आहे. जसं नाथांचे आश्रम आहेत ना ठिकठिकाणी, तसेच ऋषीमुनींचे देखील ठिकठिकाणी आश्रम होते. तर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात पोचलेत, वाल्मिकी ऋषींचं दर्शन घेतलंय आणि चित्रकूट पर्वताचा रस्ता विचारून चित्रकूट पर्वताच्या दिशेने पुढे पुढे निघालेले आहे. काही दिवस प्रवास केल्यानंतर चित्रकूट पर्वत लागतोय. चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी पोचल्यावरच त्यांना सात्विक वातावरण दिसू लागतंय. चित्रकूट पर्वत चढतायत तिघही जण आणि त्या चित्रकूट पर्वतावर चढून ऋषीमुनींचं दर्शन घेत आहेत. त्यांना स्वतःच्या येण्याचा हेतू सांगतायत आणि ऋषीमुनींनी निर्दिष्ट केलेल्या जागेवर स्वतःचं कुटीर बांधायची तयारी करतायत. लक्ष्मण ताबडतोब कारव्या बिरव्या गोळा करतोय, झावळ्या बिवळ्या गोळा करतोय आणि छान कुटीर तयार करतोय. ते कुटीर तयार केल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या कुटीराची वास्तुशांत करतायत आणि वास्तुशांत करून त्या कुटीरामध्ये राहू लागतायत. सज्जनहो, वास्तुशांती ह्या प्रयोगाचा उल्लेख रामायणात देखील आहे. नुसतं कुटीर जरी बांधलं, नुसतं कारव्यांचं कुटीर जरी बांधलं, कुडाचं कुटीर जरी बांधलं, तरी वास्तुशांत करायची असते. तर विचार करा, आपण बंगले बांधतो, फ्लॅट घेतो, काय काय करतो, त्याला पण वास्तुशांत ही आवश्यकच आहे. वास्तुशांत ही प्रत्येक वास्तूसाठी आवश्यक असते. ज्यावेळी आपण मंदिराची स्थापना करतो
त्या मंदिराच्या स्थापनेच्या विधीमध्ये देखील वास्तुशांत विधी अंतर्भूत असतो. त्यामुळे वास्तुशांत ही नवी वास्तू झाली की करायचीच असते. तसं प्रभू रामचंद्रांनी त्या कुटीराची वास्तुशांत केलेली आहे आणि त्या कुटीरामध्ये प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता निवास करू लागली. निवास कसा करतायत तर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण रोज सकाळी उठून नदीवर जातायत, स्नान संध्या करतायत, जपध्यान करतायत. नंतर कंदमुळं फळं आणतायत. सीता तोपर्यंत स्वतःचं सगळं आटपतीये आणि मग त्या कंदमुळांना शिजवून फळं बिळं चिरून राम, लक्ष्मण आणि सीता जेवून घेतायत. दुपारच्या वेळी प्रभू राम, लक्ष्मण, सीता ऋषीमुनींचा सत्संग करतायत. संध्याकाळच्या वेळी बहरलेली सुगंधित पुष्प, त्या पुष्पांचे गजरे, त्या पुष्पांचे हार करून सीता स्वतःच्याही वेणीत घालतीये, स्वतःच्याही गळ्यात घालतीये, रामाच्याही गळ्यात सुंदर हार घालतीये, लक्ष्मणाला देखील सुंदर हार करून देतीये. आणि अशा पद्धतीने त्यांचा दिवस सगळा छान चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. इथे मात्र आता अयोध्येत काय झालंय, दशरथ राजा दिवसेंदिवस खंगू लागलेला आहे. आणि खंगत असताना दशरथ राजाची अत्यवस्था झालेली आहे. हळूहळू दशरथ राजाला वारंवार ग्लानी येऊ लागलेली आहे. कौसल्येनी वसिष्ठ ऋषींना निरोप पाठवलाय की गुरुदेव यांची तब्येत वारंवार खालावत चाललेली आहे, यांना वारंवार ग्लानी येऊ लागलेली आहे, तेव्हा यांच्यासाठी काहीतरी उत्तम औषधोपचार करा. राजवैद्यांना देखील आता काही सुचेन असं झालेलं आहे. तर वसिष्ठ मुनी ताबडतोब स्वतःच्या आश्रमातून येत आहेत, दशरथाची नाडी परीक्षा करतायत आणि कौसल्येला म्हणतायत, हे कौसल्य, दशरथाचा रोग शरीरात नाहीये, मनात आहे रोग. मनाला रोग झालेला आहे, व्याधी नाहीये, आधी आहे. दशरथ राजाचं शरीर साथ देतंय, परंतु मन मात्र खचलेलं आहे रामाच्या वियोगाने. त्यामुळे जोपर्यंत राम परत येत नाही किंवा मनाला उभारी प्राप्त होत नाही, तोपर्यंत दशरथ राजा काही केल्या बरा होणं शक्य नाही असं म्हणतायत वसिष्ठ मुनी. आणि काही औषधं देत आहेत, पण त्या औषधांचा काही एक परिणाम होत नाही. अन्न ग्रहण करत नाहीये, पाणी पित नाहीये दशरथ राजा, धड झोपत नाहीये. मध्येच गाढ झोप लागली तर दचकून उठतो आणि रामा रामा परत ये, रामा परत ये असं चालू आहे. एक दिवसाची रात्र दशरथाला घरघर लागते, एकदम श्वासाचा आवाज यायला लागतो. कौसल्या घाबरते की जीवाची घरघर म्हणजे अंतसमय आलेला दिसतोय. त्यामुळे कौसल्या ताबडतोब वसिष्ठ ऋषींना पाचारण करतीये, वैद्यांना पाचारण करतीये. पण सगळे येऊन हताशपणे सांगतायत की कौसल्ये, यावर कोणतंही औषध नाही म्हणून. त्यांच्या मनाला उभारी आली पाहिजे, त्याशिवाय ते बरे होणार नाही. शेवटी दशरथ राजा कौसल्येला म्हणतोय की हे कौसल्ये, काही औषधांची आता गरज नाही. आता माझा अंतकाळ आलेला आहे, आता माझा अंतकाळ आलेला आहे. हाय देवतांनो, असं काय पातक मी केलं की ज्यामुळे हे असे दिवस मला बघावे लागतात. असं म्हणून दशरथ राजा स्वतःच्या भाग्यालाच नावं ठेवू लागलेलं आहे. आणि कौसल्या कशी बशी त्यांना समजवतीये की अहो असा विचार नका करू, असं बोलू नका. रात्रीची वेळ असते, रात्रीच्या वेळी कोणी नाहीये तिकडे. दास दासींना देखील झोपा यायला लागलेले आहेत. कौसल्या मात्र डोळ्यात तेल घालून दशरथाकडे लक्ष ठेवून आहे. रात्रीच्या वेळी दशरथाला जाग येते. कौसल्येची स्थिती पाहून दशरथाला कीव येते की आपल्या आजारपणामुळे बायकोची काय ही दशा झालेली आहे. दशरथ राजा म्हणतो, कौसल्ये, आजपर्यंत मी कोणालाही एक रहस्य सांगितलं नाही, ते मी आज तुला सांगतो. ही स्थिती माझ्यावर का आली ते आज मी तुला सांगणार आहे. ही स्थिती येण्याला मीच कारणीभूत आहे, हेही तुला सांगतो. कौसल्या म्हणते की हे नाथ, असं काय तुम्ही केलं की ज्यामुळे तुमच्यावर ही स्थिती आली. म्हणे, कौसल्य ऐक तर काय झालं. फार पूर्वीची गोष्ट आहे म्हणे, आपल्या लग्नाच्याही आधीची गोष्ट आहे. मी युवावस्थेत होतो, तरुण होतो, शूरवीर होतो, चपल होतो आणि मला शिकारीची खूप हौस असायची म्हणे. त्यावेळेला एके दिवशी वर्षा ऋतूमध्ये काळी भोर रात्र होती.
सगळीकडे ढग पसरलेले होते, विजा चमचमत होत्या, ढग गडगडत होते, कोणाचाही आवाज बाहेर नव्हता, नुसत्या पानांचा आणि फक्त पावसाचा आवाज येत चाललेला होता. आणि अशा स्थितीमध्ये आपण शिकार करायला जावा असं मनात आलं म्हणून मी रातोरात घोडा घेतला, खांद्यावर भाता घेतला, धनुष्य घेतला आणि एकटाच शिकार करण्यासाठी निघून गेलो. खूप लांबपर्यंत पोहोचलो. जिथे म्हणे शिकार करण्यासाठी पोहोचलो तिकडे पाऊस बिऊस काही नव्हतं, तिकडे एकदम कोरडं वातावरण होतं. एवढ्या मध्यरात्री हिंस्त्र श्वापदाची शिकार करायची म्हणून एका सरोवराच्या किनारी असलेल्या एका झाडाच्या मागे दबा धरून धनुष्य बाण घेऊन मी बसलो की कोणीतरी पाणी प्यायला येईल प्राणी आणि त्यावेळेला त्याची मी शिकार करीन. हे कौसल्ये, शब्दवेधी बाण मारण्यामध्ये मी फार निपुण होतो म्हणे. मला बाण मारण्यासाठी समोर व्यक्तीची आवश्यकता नसे, फक्त शब्द जरी ऐकू आला तरी बरोबर माझा बाण शब्दाचा वेध घ्यायचा. त्यामुळे मी ठरवलं की कोणत्याही हिंस्त्र श्वापद आला की त्याच्या शब्दाच्या दिशेने बाण प्रक्षेपित करू की तो मारला जाईल. बराच वेळ बसलो, एकही श्वापद आलं नाही. थोडीशी मला डुलकी येऊ लागली, तेवढ्याच काहीतरी चर्र चर्र आवाज आला. कोणीतरी येतंय याची जाणीव झाली. लगेच मी सावध झालो, धनुष्यावर बाण चढवला आणि शब्दाचा वेध घेत राहिलो. शब्दाचा वेध घेत असताना पाण्यामध्ये गुडुक 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 आवाज येऊ लागला. मला वाटलं की कोणीतरी हिंस्त्र श्वापद लपक लपक करून पाणी पितंय की काय. त्या दिशेने मी माझा बाण मारलाय आणि मारता क्षणी तो बाण त्या शब्दाचा वेध घेत त्या प्राण्याला रुतला, पण आवाज आला आ. तेव्हा लक्षात आलं की हा प्राणी नाहीये, माणूस आहे कोणी. माझ्या अंगाचा थरकाप उडला की मी तर प्राण्याची शिकार करायला गेलो होतो आणि हा काय माझ्या हातून मनुष्यवध घडला की काय. म्हणून ताबडतोब धावत धावत त्या दिशेने, आवाजाच्या दिशेने गेलो तर एक छोटासा कुमार अवस्थेतला मुलगा, ब्राह्मण पुत्र, त्याच्या छातीमध्ये बाण रुतलेला होता, रक्तबंबाळ झालेला होता, रक्ताच्या थारळ्यामध्ये कळवळत पडलेला होता तो. मी त्याला म्हटलं, मला क्षमा करा, मला क्षमा करा, हे ब्राह्मण पुत्र मला क्षमा करा, मी मुद्दाम नाही तुम्हाला मारलं, मला क्षमा करा. तेव्हा तो ब्राह्मण पुत्र म्हणाला, जे झालं ते झालं, माझं प्राक्तन होतं, पण हा गडू घ्या आणि माझे तिकडे तान्हेले माता पिता आहेत, त्यांना पाणी पाजा, ते तान्हेले. अरे म्हणे, तुम्ही कोण, काय, कुठले? म्हणे, माझं नाव श्रावण आहे, मी माझ्या आई वडिलांना घेऊन काशी यात्रेला निघालो. माझे आई वडील वृद्धापकाळामुळे आंधळे झालेले आहेत, त्यामुळे कावड केली. कावडेच्या दोन्ही पारड्यांमध्ये त्यांना बसवून मी त्यांना खांद्यावरून काशीला न्यायला लागलेलो होतो. रात्र झाली म्हणून याच अरण्यामध्ये थांबलो. रात्र झाली, काही खायला प्यायला मिळालं नाही, उपाशी येत ते. रात्रीच्या अंधारामध्ये त्यांना तहान लागली. आमच्या कमंडलूतलं पाणी संपलेलं होतं, म्हणून पाण्याचा शोध घेण्यासाठी इथे तिथे फिरू लागलो तर एक सरोवर मला सापडलं आणि त्याच सरोवराचं पाणी भरत असताना तुम्ही मला बाणाने विद्ध केलं. आता माझ्यात त्राण नाही, माझा अंतकाळ आलेला आहे, माझा प्राण कोणत्याही क्षणी जाईल. आता तुम्ही अधिक विलंब करू नका, हे फक्त कमंडलूतलं पाणी आई वडिलांना देऊन या, ते कोणत्या तरी झाडाच्या खाली बसलेले. असं म्हणून तो श्रावण बाळ स्वतःचा प्राणत्याग करून टाकतो. दशरथ राजाला घाम फुटतोय, संपूर्ण अंग थरथरतंय की माझ्या हातून नकळतपणे ब्रह्महत्या घडली, आणि विचार करतोय की आणखीन हत्या घडू नये, नाहीतर ते आई वडील उपाशी मरतील, तहानेने मरतील. म्हणून दशरथ राजा धावत पळत जसा तसा धापा टाकत टाकत पोचतोय. त्याला दिसतंय की एका मोठ्या वृक्षाखाली एक कावड आहे आणि त्यात अगदी म्हातारे, अगदी अस्थिपंजर झालेले आई वडील त्या पारड्यात बसलेले आहेत. आणि जसा पानांचा आवाज येतो तसा आई वडील म्हणतात, श्रावण बाळा आलास का पाणी घेऊन? दशरथ राजा काय बोलणार? त्यांच्या जवळ जातोय आणि त्यांच्या हातावर पाणी टाकतोय. ते म्हणतात, श्रावण बाळा बोलत का नाहीयेस तू? बोल ना म्हणे.
पुन्हा तो पाणी टाकतोय की बाबा पाणी प्या तुम्ही. अरे म्हणे बोलत का नाहीयेस? तेव्हा दशरथ राजा म्हणतोय की अहो पाणी तर प्या. म्हणे तुम्ही कोण? आमचा श्रावण बाळ कुठे आहे? म्हणे आधी पाणी तर प्या, सांगतो म्हणे तुम्हाला. नाही नाही म्हणे, आधी आमचा बाळ कुठे आहे तो सांगा. तुम्ही कोण आहात? म्हणे मी अयोध्याधिपती दशरथ राजा आहे. हो का? म्हणे आमच्या बाळाने काही अपराध केला का? आमच्या बाळाने काही अपराध केला का? नाही नाही म्हणे, काही अपराध केला नाही, आधी पाणी तर प्या. नाही नाही म्हणे, आधी आमचा बाळ कुठे तो समोर आणा, त्याशिवाय पाणी पिणार नाही. दशरथ राजा म्हणतोय माझ्यावर कृपा करा आणि आधी पाणी पिऊन घ्या म्हणे, सगळा वृत्तांत सांगतो. म्हणे खरं सांगा, आमच्या बाळावर कोणीतरी त्या घनदाट अरण्यामध्ये असलेल्या हिंस्त्र श्वापदाने आक्रमण तर केलं नाही ना? दशरथ राजा म्हणतोय आधी पाणी प्या ना म्हणे तुम्ही. शेवटी आई वडील म्हणतात खरं काय ते सांगा. आमचा श्रावण बाळ असा येणार नाही, असं होणार नाही म्हणे. काय झालं ते सांगा. दशरथ राजा रडत रडत म्हणतोय की काय करू म्हणे, माझं दैवच विचित्र. झालेला वृत्तांत सगळा सांगतोय आणि हा वृत्तांत ऐकून आई वडिलांना असा धसका बसतोय की श्रावणा श्रावणा करत करत आई वडील तिथेच प्राणत्याग करतात. प्राणत्याग करता करता ते दशरथ राजाला शाप देत आहेत की हे दशरथा, जसं पुत्राविण आमचा मृत्यू येतोय तसंच तुझा मृत्यू देखील पुत्रांच्या वियोगानेच येईल, असा शाप दिलेला आहे. आणि त्यांनी प्राणत्याग केलाय. बिचारे ते माता पिता तहानेल्या अवस्थेतच गेलेले आहेत. दशरथाच्या मनाला ही बोझ फार लागते, ही बोझ फार लागतीये दशरथाच्या मनाला. आणि तो ह्या गोष्टीला कोणालाही न सांगता महालात आलेला आहे. आणि आज तो दशरथ राजा कौसल्येला ही सगळी घटना सांगतोय. म्हणे कौसल्ये, त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांचा शाप आज तंतोतंत खरा झालेला आहे. आज भरत आणि शत्रुघ्न दोघही आजोळी गेलेले आहेत, त्यामुळे तेही नाहीत. राम आणि लक्ष्मण दोघं वनवासात गेलेत, त्यामुळे तेही नाहीत. त्यामुळे पुत्र एक नाही, चार चार असून चारही पुत्रांचा वियोग आहे मला. आणि ह्याच वियोगाच्या दुःखाने माझी ही अंतस्थिती आलेली आहे, अंतकाळ आलेला आहे. असं म्हणून दशरथ राजा मोठ्या मोठ्यांदी श्वास घेतोय. उचकी लागू लागतीये, घरघर लागतीये. आणि कौसल्या त्याला सावरतीये सावरतीये, तोच दिवा मालवतो. दशरथ राजाने प्राणत्याग केलेला आहे. कौसल्येला कळलंय काय झालंय. ती रडत रडत सुमित्रेला बोलवतीये, रडत रडत राजगुरूंना निरोप पाठवतीये. सगळ्या महालाचं वातावरण दुःखमय झालेलं आहे. सगळी अयोध्या नगरी विषादयुक्त झालेली आहे. कैकईकडे निरोप धाडला जातोय, पण कैकईला त्याचं काहीच पडलेलं नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू देखील निघाले नाहीयेत की पतीचं प्रेत बघायला देखील ती आलेली नाहीये कैकई. तर तिला फक्त हीच चिंता आहे की आता भरताचा होईल ना राज्याभिषेक. मनामध्ये मंथरा म्हणतीये, मनामध्ये मंथरा कैकईला जाऊन म्हणतीये, कैकई काय विचार करतीये? तर कैकई उद्दंडतेने म्हणतीये की आता मी विचार करते की माझ्या मुलाला युवराज नाही, आता डायरेक्ट राजाच बनायचंय म्हणे. चला म्हणे, बरं झालं. काय विचार आहे कैकईचे. आणि मंथरा आणखीन त्या आगीत तेल होत आहे ना. तर सगळीकडे हाहाकार माजलेला आहे. सगळी अयोध्या नगरी शोकमग्न अवस्थेत आहे. आणि अशा स्थितीमध्ये कुलगुरू येत आहेत आणि कुलगुरू म्हणतायत की आत्ता एकही पुत्र हजर नाही, त्यामुळे एक तरी पुत्र येईपर्यंत हे प्रेत आपल्याला सांभाळून ठेवायला हवं. म्हणून औषधी तेलांच्या मोठ्या कढईमध्ये दशरथ राजाचं प्रेत सोडलं जातं, जेणेकरून ते प्रेत खराब होऊ नये. आणि भरताच्या आजोळी कैकेय देशामध्ये निरोप पाठवण्यात आलेला आहे की लवकरात लवकर भरत शत्रुघ्नाला घेऊन या. अमात्य गेलेले भरत राजाला, भरताला बोलवण्यासाठी. भरताला निरोप देत आहेत की भरता, खूप दिवस झाले आता मामाकडे राहून, आता तरी चला अयोध्येला. भरत म्हणतोय की अमात्य,
तुम्ही पण थांबा काही दिवस, बघा आमच्या मामाचं राज्य कसं आहे सुंदर, आपण काही शिकार बिकार खेळू आणि मग जाऊ. तर अमात्य म्हणतायत की भरता आत्ता तेवढा वेळ नाही, खूप दिवस झाले अयोध्येपासून तुम्ही दूर आहात, चला अयोध्येत, सगळे वाट पाहतायत म्हणे. बर म्हणे 2-3 दिवसांनी निघू आरामात. नाही नाही म्हणे, आजच्या आज निघूया आपण. का म्हणे आजच्या आज का? अहो सगळे वाट पाहतायत. बर म्हणे ठीक आहे निघूया. झालं, रथात बसलेले आहेत भरत शत्रुघ्न अमात्य. आणि भरत विचारतोय की घरी आई बाबा कसे आहेत? अमात्य गप्प, नुसतेच मान हलवत आहेत. बाकी म्हणे राम दादा कसा आहे, लक्ष्मण कसा आहे, नुसती मान हलवत आहे. भरताच्या लक्षात येतं की काहीतरी चुकलंय, काहीतरी गडबड आहे. भरत म्हणतो खरं काय ते सांगा, काय झालं? तर अमात्य म्हणतात की भरता, अयोध्येत पोचल्यावर तुला सगळं कळेलच म्हणे. आत्तापासून सांगून काय, चला आधी आपण अयोध्येत पटकन पोचू. भरत वारंवार विचारतोय खरं सांगा काय झालं, खरं सांगा काय झालं. अयोध्येपर्यंत रथ पोचलाय आणि अयोध्या नगरीच्या आत जसा भरत प्रवेश करतो तसं पाहतो तर सगळ्या नगरीवर सुतकी कळा आलेली आहे. सगळी झाडं म्लान झालेली आहेत. कोणत्याही बागेमध्ये हरण दुडदुडत नाचत नाहीये, हरण बागडत नाहीये, मोर नाचत नाहीयेत, पक्षी गात नाहीयेत, गायी देखील कृश झालेले आहेत. लोकांच्या घरांवरची तोरणं पताका गायब झालेले आहेत. कोणत्याही घरासमोर रांगोळ्या नाहीत, कोणत्याही घरासमोर कोणत्याही प्रकारची सजावट नाही. लोक देखील भुकेले उपाशी असल्यासारखे दिसत आहेत. भरत विचारतो अहो झालं तरी काय, झालं तरी काय? म्हणून धावत धावत तो महालाच्या दिशेने जातोय. तर महालाच्या दिशेने गेल्यानंतर महालाची देखील रंगत उडालेली आहे पूर्णपणे. भरत विचारतोय की राम कुठे आहेत, लक्ष्मण कुठे आहेत, आई कुठे आहे? सगळे निर्देश करतायत दशरथ राजाच्या खोलीकडे, महालाकडे. धावत धावत तो दशरथाच्या महालात जातो तर कौसल्या माता, सुमित्रा माता कपाळावरचं कुंकू पुसून बसलेल्या आहेत, पांढरी साडी नेसून बसलेल्या आहेत, दिवा लावून ठेवलेला आहे. सगळं वातावरण सुतकी झालेलं आहे. आई म्हणे हे काय झालं, माझी माता कुठे? करून भरत धावत धावत कैकईच्या खोलीत जातो, महालात जातो. तर कैकई तर नटून सजून बसलेली आहे. आई म्हणे हे काय? अरे बाळा आलास, आता तुझा राज्याभिषेक होणार. म्हणे माझा राज्याभिषेक होणार? हो हो म्हणे, तुझा राज्याभिषेक होणार, मी वचनच मागितलंय तुझ्या वडिलांकडे म्हणे. आई म्हणे राज्याभिषेकाचा तर अधिकार रामाचा आहे म्हणे, माझा कुठे अधिकार? म्हणे नाही नाही म्हणे, माझी 2 वचनं होती ना ती मी मागितली. म्हणे दुसरं वचन काय मागितलंस? म्हणे दुसरं वचन रामाला 14 वर्ष वनवास मागून टाकलं, आता तो काही काटा बनणार नाही तुझ्या मार्गामध्ये. 14 वर्ष गेलाय तो वनवासात. आणि आणखीन आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच्याबरोबर लक्ष्मणही गेलाय म्हणे. त्यामुळे तुझ्या समोर संपूर्ण निष्कंटक राज्य पसरलंय. बघ आई म्हणून मी कर्तव्य किती व्यवस्थित निभावलंय तुझ्यासाठी. भरताला धक्का बसतो हे ऐकून. आई म्हणे तू माझं भाग्य उजळवलं की माझं भाग्य नष्ट केलं म्हणे. रामामध्येच माझं जीवन आहे, रामामध्येच माझं भाग्य आहे, रामामध्येच माझं सौभाग्य आहे, आणि त्या रामाला माझ्यापासून दूर केलं म्हणे. आणि म्हणे त्यांच्या राज्याभिषेकाचा अधिकार ओढून माझ्या अंगावर घातलास. वडिलांना काय वाटेल म्हणे? वडील आहेतच कुठे? म्हणजे गेले म्हणे ते. भरताच्या हृदयावर तर काय अख्खा डोंगरच कोसळावा अशी स्थिती झाली. भरत धावत धावत दशरथाच्या महालात जातोय आणि कौसल्येला विचारतोय माता पिताश्री कुठे आहेत? कौसल्या मान खाली घालते आणि वसिष्ठ मुनी पुढे येत आहेत आणि भरताला म्हणतायत भरता जरा इथे ये. असं घेऊन भरताला दाखवतायत ते कढईत ठेवलेलं प्रेत. म्हणे तुझ्या पित्याने प्राणत्याग केला, रामाला वनवास प्राप्त झाला, याच्या दुःखाने त्यांनी प्राणत्याग केलेला आहे. तर लवकर आता त्यांचं और्ध्वदेही कर्म कर, त्यासाठीच तुला बोलवलेलं आहे. तेव्हा आता दुसरा काही विचार करायची ही वेळ नाही, ताबडतोब यांच्या पुढच्या क्रियांना प्रारंभ कर. भरत ताबडतोब और्ध्वदेही क्रिया सुरू करतो.
दशरथाचा अंत्यविधी वगैरे भरताने विधिवत पार पाडलाय. प्रत्येक दिवसाचं जे दशक्रिया दिनकृत्य असतं ते सगळं चालू ठेवलेलं आहे. आणि 10वं झालं, 12व्या दिवशी सूतक संपलं आणि नंतर भरत कैकईच्या महालात जातोय आणि म्हणतोय की हे माते, तू माझी माता आहेस की वैरिणी आहेस? कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. हे माते, आजपर्यंत तर असं ऐकलेलं होतं की मुलगा एक वेळ वाईट असू शकतो पण आई कधी वाईट नसते, पण ह्याला तू अपवाद झालेली आहेस. जोपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत लोक तुझी निंदा करत राहतील म्हणे. असं कृत्य तू केलेलं आहेस माते. धिक्कार असो तुझा, धिक्कार असो तुझा, धिक्कार असो, असं 3 वेळा त्रिवार धिक्कार करतोय तो. आता मुलांनीच धिक्कारलं म्हटल्यानंतर आता मात्र कैकेयीचं डोकं ठिकाणावर आलंय आणि आपण गेल्या महिन्याभरामध्ये काय गोंधळ घालून ठेवला याची जाणीव त्या कैकेयीला झालीये. आणि आता कैकेयीला हंबरडा फुटतोय, रडू लागतीये आता कैकेयी की आपण हे काय केलं. आपला प्राणप्रिय असलेला राम आपण त्याला वनवासात पाठवलं आणि आपल्या अंगा खांद्यावर मांडीवर खेळलेला लक्ष्मण त्यालाही वनवासात पाठवलं आणि ज्या सीतेला अत्यंत लाडानी कौतुकानी अयोध्येत आपण आणलं त्या आपल्या सुनेची बहीण असलेली सीता तिलाही पाठवून दिलं वनवासात. आपली सून काय विचार करत असेल की आपली सासू इतकी क्रूर? आपल्या सवती काय विचार करत असतील की आजपर्यंत कैकेयी आपल्याशी चांगलं वागली, हे सगळं नाटक होतं का? आपला गेलेला पती आकाशात बसून काय विचार करत असेल की कुठे ह्या विचित्र स्त्रीशी लग्न करून बसलो मी. ते तर जाऊ दे, संपूर्ण अयोध्या नगरी माझ्याबद्दल काय बोलत असेल, हा सगळा विचार तिच्या डोक्यात घरघर घरघर आलाय. आणि ती धावत धावत कौसल्येच्या जाऊन कौसल्येचे पाय धरतीये, म्हणते कौसल्ये कौसल्ये क्षमा कर, मला क्षमा कर, माझ्या हातून घोर अपराध घडलेला आहे, मला जी शिक्षा द्यायची ती दे, मला देहदंड दिला तरी चालेल, मी सहन करीन, पण आज माझाच मुलगा माझ्या कृत्यामुळे माझ्यापासून दुरावला ग म्हणे, तू मला क्षमा कर, मला क्षमा कर, आपण रामाला जाऊन परत घेऊन येऊ म्हणे. कौसल्या इतकी सात्विक आहे की कौसल्या कैकेयीवर रागावत नाहीये. ती म्हणतीये ठीक आहे म्हणे, जे व्हायचं होतं ते झालं, जे प्रारब्ध होतं त्याच्यासाठी तू निमित्त बनलीस म्हणे, पण आज जे मला दुःख आहे तेच तुलाही दुःख आहे. मी विधवा झाले, तूही विधवा झालेली आहेस, त्यामुळे असू दे असू दे, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. आपल्या पतीचे सगळे कार्य पूर्ण झाल्यानंतर आपण रामाच्या शोधार्थ निघूया, असं म्हणून कौसल्याच कैकेयीचं सांत्वन करते. किती सात्विक असेल कौसल्या, विचार करा. नाही तर एखादी आई असती तर म्हणाली असती तोंड दाखवू नको ह्या पुढे तू माझं, पण तसं नाही करत येत. कारण कौसल्याला माहिती आहे की जे काही आपल्या जीवनात घडतं ते आपल्या प्रारब्धानेच घडत असतं, दैवयोगानेच घडत असतं. देव कोणाला तरी निमित्त बनवत असतो. तो निमित्त बनल्यानंतर, ते कार्य घडल्यानंतर निमित्ताला देखील जाणीव होते की अरे आपण काय करून बसलो. त्यामुळे कौसल्या क्षमाशील आहे. घरच्या वातावरणामध्ये सज्जन हो, मनुष्याने कायम क्षमाशील असलं पाहिजे. घरच्या लोकांचे 10 अपराध क्षमा करायचे असतात. कृष्णाने तर मावस भावाचे 100 अपराध क्षमा केले. तर आपल्या सख्या भावंडांचे, सख्या बहिणींचे, सख्या वहिनीचे, सख्या दिराचे, सख्या नंडेचे किती अपराध क्षमा केले पाहिजेत विचार कर, तर कुटुंब टिकतं. त्यामुळे मनुष्याने क्षमाशील असलं पाहिजे. आणि क्षमा करत असताना असाही भाव नसला पाहिजे की 25-30 वर्षानंतर पुन्हा आठवण करून दिली की त्यावेळेला हे तू असं केलेलं होतं म्हणून. हां, त्याला क्षमा नाही म्हणत. क्षमा म्हणजे क्षमा, विसरली ते घटना, त्याला म्हणतात क्षमा. माणसाने क्षमाशील जर राहिलं तर कुटुंब चांगल्या प्रकारे चालतं, कुटुंबामधले बंध चांगल्या प्रकारे चालतात आणि आपले ऋणानुबंध पटापट शिथिल होऊन जातात. नाहीतर ते ऋणानुबंध आणखीन आणखीन घट्ट होत जातात, क्लिष्ट होत जातात, गुंतागुंतीचे होत जातात. तर कौसल्येने ताबडतोब कैकेयीला क्षमा केलंय. ते वैर वाढवलंच नाहीये, ते तिथेच संपवून टाकलेलं आहे. आणि कैकेयी पण पश्चाताप झालाय तिला, मनापासून पश्चाताप झालाय तिला. त्यामुळे कैकेयीला
कौसल्यनी क्षमा केलंय. आणि सगळी और्ध्वदेही क्रिया झाल्यानंतर वसिष्ठ मुनी म्हणतायत की हे भरता, तुझा राज्याभिषेक आता या सिंहासनावर करावा अशी तुझ्या वडिलांची इच्छा होती, तर ती इच्छा तू पूर्ण कर म्हणे. तेव्हा आता सूतक संपलेला आहे, चांगल्या मुहूर्तावर तुझा राज्याभिषेक करूया. तर भरत काय म्हणतोय की वडिलांची काही इच्छा असेल, पण मला राजा व्हायचं नाही, त्याचं काय, मी राजा नाही होणार. वडिलांनी वचन दिलं ते दिलं, पण मला राजा व्हायचं नाही. कारण राजा व्हायचं की नाही हे माझ्या हातात आहे, मला नाही व्हायचं म्हणे राजा. करून भरत स्वतःचा निर्णय सांगतोय की मी माझ्यावर राज्याभिषेक करून घेणार नाही, हा माझा निर्णय आहे. असा निर्णय दिल्यानंतर वसिष्ठांचाही नाईलाज होतोय. आणि आता कौसल्येला कैकई म्हणतीये की हे कौसल्ये, चल आपण रामाच्या शोधार्थ जाऊया, रामाला परत आणू आणि त्याचा राज्याभिषेक करू इकडे ह्या आसनावर. तर कैकईचा मनसुबा हा वसिष्ठ ऋषींना सांगण्यात आलाय. आणि वसिष्ठ ऋषी म्हणतात, अरे वा, जर कैकईच असं म्हणत असेल तर प्रश्नच सुटला म्हणे. पण हे कैकई, रामाला हे सांगण्यासाठी तुला स्वतःला यावं लागेल म्हणे. भरताबरोबर तुला स्वतःला यावं लागेल, तर प्रभू रामचंद्र ही गोष्ट स्वीकारतील म्हणे. हो हो म्हणे, मी येईन ना म्हणे. आणि म्हणे जायचंय तर रामाने होकार दिल्यानंतर रामाला आणायचं म्हणजे एका युवराजाला आणायचंय. त्यामुळे भरताला आज्ञा देत आहेत वसिष्ठ मुनी की चांगली चतुरंग सेना घे, मोठे मोठे रथ, मोठे मोठे हत्ती, घोडे, पायदळ, घोडदळ सगळं घेऊन चला. कारण राम तयार झाले की ते येणार आहेत, ते राजा म्हणून येणार आहेत, त्यामुळे तसा लावाजमा हवा म्हणून. तर हे सगळं घेऊन जाण्याची तयारी केलेली आहे. किती रथ घेतलेत? 700 रथ बरोबर घेतलेत, 700 रथ. कारण राम येणार म्हणजे तशी तयारी हवी. 700 रथ बरोबर घेतलेले आहेत, 1000-2000 हत्ती घेतलेले आहेत, 1000-2000 घोडे घेतलेले आहेत आणि 10,000 सैन्य घेतलेले. प्रत्येक सैनिकाच्या हातामध्ये भाले, तलवारी, धनुष्यबाण, दाणपट्टे हे सगळं आहे सुसज्जित. आणि सगळ्यात पुढे रथ ठेवलेला आहे तो भरताचा रथ ठेवलेला आहे. त्या भरताच्या रथावर अयोध्येची ध्वजा लावलेली आहे. आणि असा तो सगळा लावाजमा घेऊन रामाच्या शोधार्थ सगळे निघालेले आहेत. सारथ्याला विचारलेलं आहे की रामाला तुम्ही कुठे सोडलं? तर सारथ्यांनी सांगितलं की गुहराजाच्या क्षेत्रामध्ये आम्ही सोडलं प्रभू रामचंद्रांना. तर सगळे गुहराजाप्रती जात आहेत आणि गुहराजापर्यंत जाऊन गुहराजा तिकडे त्यांच्या स्वागताला येतोय. गुहराजाला स्वागत करणं भाग आहे, कारण अयोध्येची मंडळी आलेली आहेत. पण मनामध्ये त्याच्या शंका आहे की हे सगळे सैनिक का बरं घेऊन आलेत सगळे. तर गुहराज भरताला विचारतोय की भरता, तुमचं कसं काय इथे येणं झालं? तर भरत सगळी कहाणी सांगतो. आणि त्यावेळेला गुहराजाला पटतं की भरत काही रामावर आक्रमण करायला नाही जाते, त्याला पुन्हा बोलवायला जातोय, म्हणून तिन्ही आयांना देखील बरोबर घेतलेलं आहे. तर गुहराज प्रसन्न होतो, म्हणतो काय सेवा करू तुमची? तर म्हणे आम्हाला नदी पार करून द्या. तर गुहराज सगळ्या रथांना, सगळ्या हत्ती घोड्यांना, सगळ्या सैनिकांना नदी पार करून देतो. केवटांचा राजा आहे ना तो, त्यामुळे मोठं शिपिंग कॉर्पोरेशन असेल त्याचं. त्याशिवाय 700 रथ कसे नेता येतील पाण्यातून? म्हणजे नौका बिवका केवढ्या मोठ्या असतील ना, किती संख्या असेल त्याच्याकडे नौकांची. उगाच का तो गुहराज म्हटला गेला असेल? संपूर्ण गंगेमधलं सगळं शिपिंग कॉर्पोरेशन त्याचं असेल, म्हणून त्याला गुहराज म्हटलेलं आहे. टीव्ही मध्ये दाखवतात तो गुहराज फक्त 3 पक्ष्यांची पिसं लावलेला दाखवतात, पण तसा नाही, तो गुहराज देखील श्रीमंत होता. त्याशिवाय तो 700 रथ थोडेच घेऊन जाणार होता. तर गुहराजानी सगळ्या नौका जुंपलेल्या आहेत, त्या नौकांवर 700 रथ आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत. सज्जनो, टीव्हीत काही दाखवलं तरी पूर्वीचे हे केवट वगैरे पण चांगले मालामाल होते, भरपूर श्रीमंत होते पूर्वीचे केवट वगैरे. पण पूर्वी भारतामध्ये गरिबी हा प्रकारच नव्हता सज्जनो. गरीब कोणी नव्हतंच भारतामध्ये. क्वचित कोणीतरी गरीब अगदीच फुटक्या कपाळाचा असेल तर गरीब असायचं, नाहीतर गरीब हा प्रकार नव्हताच. प्रत्येक गावामध्ये तुम्ही बघा, गावातल्या अगदी
ह्या जातीपासून त्या जातीपर्यंतच्या वाड्यांना वाडा म्हणतात. वाडा, अमुक वाडा, तमुकांचा वाडा, तमुकांचा वाडा. याचा अर्थ प्रत्येक जातीकडे वाडे होते मोठे मोठे. आमच्या इकडे वसईला 4 कोळीवाडे आहेत. कोळीवाडे, कोळी लोक म्हणजे मासेमारी करणारे, त्यांचे मोठे मोठे वाडे आहेत. म्हणजे इतके मोठे वाडे की 5 खाणी वाडे नाही, 7-7 खाणी वाडे आहेत त्यांचे. त्या संपूर्ण कोळीवाड्यामध्ये 30-40 वाडे असतात आणि सगळे ते लाकडी विकडी व्यवस्थित बांधलेले, चांगल्या शिसमाची लाकडं काय, सागाची लाकडं काय. त्यामुळे पूर्वीच्या काळी मनुष्य कोणत्याही जातीचा असला तरी तो श्रीमंत असायचा, अगदी मालामाल असायचा पूर्वीच्या काळी. म्हणून वाडा हा शब्द जवळजवळ प्रत्येक जातीच्या नावापुढे लागलेला होता पूर्वीच्या काळी. वाडा, प्रत्येक जण श्रीमंत होता. पण श्रीमंत होतं म्हणून आळशी नव्हतं की आम्ही श्रीमंत आहे तर चला आता व्याजावर जगू. नाही, व्याजावर जगणं ही पद्धत आपल्याकडे कधीच नव्हती. मनुष्य कायम स्वतःचं काम करत राहायचा. एखादा ब्राह्मण जरी असला तरी तो वृद्ध झाला तरी देखील तो पौरोहित्य करत राहायचा. तो पौरोहित्य करत राहायचा का? तर माझं कर्तव्य आहे म्हणून करत राहायचा. एखादा शेतकरी असला तरी तो अगदी म्हातारा झाला, आता शेत नांगरता येत नाही पण राखण करायला जाऊन बसायचा तो पूर्वीच्या काळी. त्यामुळे पूर्वीच्या काळी माणसाला काम करायला आवडायचं, कामाचा उत्साह असायचा. नुसतं बसायला सांगितलं तर त्याला कंटाळा यायचा, त्याला चुकल्यासारखं वाटायचं की नुसतं काय बसायचं, हाताला काम हवं सतत आपल्या. अशी पूर्वीच्या लोकांची पद्धत होती. आम्हाला आठवतं, आमची आजी घरातली सगळी कामं झाली की रात्री दुपारच्या वेळेला एखादा पाट घ्यायची आणि त्यावर डोकं ठेवून थोड्या वेळ निजायची. झोप हा शब्द नव्हता, तिच्या मुखी निजणं हा शब्द असायचा. थोड्या वेळ निजायची, पाटावर डोकं टेकून, जमिनीवरच थोडं काही अंथरायची आणि पाटावर डोकं ठेवून थोड्या वेळ निजायची. आणि निजायची ती किती, 1 पाऊण तास फक्त. आणि मग लगेच उठून बसायची आणि मग काकडवाती तयार कर, फुलवाती तयार कर, अमुक तयार कर, तमुक तयार कर करत बसलेली असायची. आणि काय करायची, मला 7 मावश्या आणि 2 मामा, प्रत्येकाला एवढ्या एवढ्या वाती करून द्यायची. तर आमची आई म्हणायची, अगं कशाला म्हणे सगळ्यांसाठी एवढ्या वाती बनवते, आम्ही आमच्या घरी करू ना. अगं मग बसून करणार काय म्हणे, दोन्ही सुना छान कामं करतात, मला काही कामं करावी लागत नाहीत. तर म्हणे मी बसून बसून करू काय. तर आई म्हणायची आराम कर. म्हणे आराम नाही मला जमत, माझ्या हाताला सतत काम हवं म्हणे. मग वाती बनवत बस, हे बनवत बस, काही नाही तर देवाचे विडे करत बस, चालू असायचं तिचं ते काम. तर पूर्वीच्या लोकांना स्वस्थ कधी बसवत नव्हतं, काहीतरी काम करत राहायचं, काहीतरी काम करत राहायचं. काही काम नसलं तर आमच्या मावस बहिणींना बोलवायचं, ये ग तुझ्या डोक्यातल्या उवा काढते, काही नाही तो उवा तरी काढत बसायची. पण हाताला सतत काम हवं, सतत काम हवं. एखाद दिवशी तिला वेळ मिळाला तर आमच्या सगळ्या बहिणींना सांगायची, मावस बहिणी मामे बहिणींना, की चला आज तुम्हाला नाहू घालते म्हणे मी करून. मग त्यांना ते शिककाई लाव, हे लाव, ते घाल, म्हणजे कामं शोधून शोधून काढायची. आणि काही नाही तर गोठ्यातलं शेण घ्यायचं ना, त्याच्या गोवऱ्या स्थापत बसायची. सतत काम हवं हाताला. तर पूर्वीच्या लोकांची पद्धत असायची, त्यांना शांत कधी बसवत नसे, काम हवं, सतत काम हवं. तर इतकी कर्मठ लोक, ह्याला कर्मठपणा म्हणतात सज्जनो, याला कर्मठपणा म्हणतात. तर इकडे हा जो केवट आहे त्यांनी मोठ्या मोठ्या नौका तयार केल्या आहेत आणि त्या नौकांमध्ये रथ भरलेले आहेत, हत्ती घोडे सगळे भरलेत. आणि गंगा नदी पार करून त्यांना मार्ग दाखवलाय की इथून पुढे त्रिवेणीच्या दिशेने प्रभू रामचंद्र गेले. त्यानुसार हा सगळा राजशाही लावाजमा त्रिवेणी संगमाच्या दिशेने निघाले. भरद्वाज मुनींच्या आश्रमाच्या ठिकाणी पोहोचलेला आहे. भरद्वाज मुनींनी स्वागत केलंय सगळ्यांचं. पण भरद्वाज मुनींच्या मनामध्ये देखील शंका आहे की हे सगळे सैनिक घेऊन का आलेत. त्यामुळे रामाला नक्की शोधायला निघालेत की अटक करायला निघालेत. पण भरताच्या बोलण्यावरून आणि भरताबरोबर वसिष्ठ ऋषी पण आलेलेत हे पाहून भरद्वाज मुनींना कळतं की नाही काहीतरी सद हेतूनी, चांगल्या हेतूनी निघालेले. तर वसिष्ठ मुनींशी बोलणं झाल्यानंतर
भरद्वाज मुनी राम कुठे गेलेले आहेत तो मार्ग सांगतायत. सगळी ही अयोध्येची जनता जी आलेली आहे ती त्रिवेणीमध्ये संगमामध्ये स्नान करतीये आणि रामाच्या दिशेने निघालेले, चित्रकूटाच्या दिशेने निघालेले. मजल दर मजल करता करता हा सगळा लावाजमा चित्रकूट पर्वताच्या पायथ्यापर्यंत पोहोचतो. चित्रकूट पर्वताच्या पायथ्यापर्यंत पोहोचतोय आणि चित्रकूट पर्वतावर सगळं छान चालू होतं. राम लक्ष्मण सीतेचा संसार, रामा सीतेचा संसार छान चालू होता. आणि पायथ्याशी पोचल्यानंतर सगळे विचार करतायत की आता डोंगर चढायचा. या म्हाताऱ्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी आहेत, त्यांना डोंगर चढायला त्रास होईल म्हणून त्यांना मागाहून हळूहळू येऊ दे. भरत विचार करतोय मी पटपट पुढे जातो ना रामाची भेट घेतो. असं म्हणून सगळं ते घोडदळ, हत्ती बित्ती, रथ बीत सगळे चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी रचून ठेवलेले आहेत. आणि फळं आणि कंदमुळं घ्यायला गेलेल्या लक्ष्मणाला दिसतं की चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी घोड्यांच्या टापांचा आवाज येतोय, धूळ उठताना दिसतीये. म्हणून तो लक्ष्मण एका उंच झाडाच्या टोकावर चढतो आणि पाहतो काय आहे. तर त्याला दिसतं की रथाच्या वर अयोध्या नगरीचा झेंडा फडफडतोय, अयोध्येचा झेंडा फडकतोय आणि भरताचा रथ दिसतोय. लक्ष्मणाच्या लक्षात येतं की भरत सैन्य घेऊन आलेला आहे. ताबडतोब झाडाच्या खाली उतरतोय आणि रामाकडे जाऊन म्हणतोय की दादा दादा, तो भरत आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येतोय. त्याच्याबरोबर 500,000 रथ आहेत म्हणे, भरपूर हत्ती आहेत, पायदळ आहे, घोडेस्वार आहेत. एवढं सगळं सैन्य घेऊन तो आलाय, नक्कीच तो आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येतोय. तुमची आज्ञा असेल तर आत्ता त्याच्याशी लढाई करून मारून टाकू म्हणे त्याला. नाही नाही म्हणे, असं काही घाई गडबडीत पाऊल उचलू नको. भरत आपला भाऊ आहे, तो आपल्याला मारायला का म्हणून येईल? तो त्या स्वभावाचा नाहीये म्हणे. म्हणे दादा, जर तो त्या स्वभावाचा नसेल, आपल्याला भेटायला येत असेल तर एवढं सैन्य घेऊन यायची काय गरज आहे त्याला? अरे म्हणे, काहीतरी हेतू असेल त्याचा येण्याचा. थांब, आधी तो येऊ तर दे. जर आपल्याला वाटलं की तो आपली हिंसा करायला येतोय तर मग प्रत्युत्तर देऊ, पण पहिल्या क्षणी काहीतरी पूर्वग्रह करून लगेच प्रतिक्रिया देणं हे योग्य नाही. प्रभू रामचंद्रांनी मोठा संदेश तुम्हा आम्हा सगळ्यांना दिलाय. कोणाच्याही वागण्याविषयी पूर्वग्रह करून घेऊ नये. आधी समोरचा काय बोलतोय, काय त्याच्या मनात आहे, हे सगळं पारखल्याशिवाय आपली प्रतिक्रिया देऊ नये. बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा समज करून बसतो आणि नंतर लक्षात येतं की अरे अरे, तो गैरसमज होता आपला. तर प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं आहे की आपल्या इष्ट, मित्र, नातेवाईक यांच्याविषयी कोणताही पूर्वग्रह करून घ्यायचा नसतो. स्पष्टपणे विचारायचं असतं, तुमच्या मनात काय आहे ते स्पष्ट सांगा, त्यानंतर भूमिका बनवायची आपली. तर संवादाचं हे जे कौशल्य आहे हे प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या जीवनात जगून आपल्याला दाखवलेलं आहे. तर प्रभू रामचंद्र वाट बघायला सांगतायत आणि त्यानंतर थोड्याच वेळात भरत, त्याच्याबरोबर काही सैनिक आणि मागे वसिष्ठ ऋषी आणि आणखीनही वसिष्ठ ऋषींचे शिष्य असे चित्रकूट पर्वतावर पोहोचतायत आणि इकडे तिकडे शोधता शोधता रामाच्या कुटीरापाशी येत आहेत. रामाला पाहून भरताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. रामाला साष्टांग दंडवत भरत करतोय आणि स्वतःच्या अश्रुपूत नयनांमधल्या अश्रूंनी रामाचं जणू काही पाद्यपूजनच करतोय. तो राम भरताला उभं करतोय आणि त्याला मिठी मारतोय आणि विचारतोय की भरता, कसा आहेस रे तू? म्हणे. भरत म्हणतो, दादा, घात केला माझ्या आईनी, घात केला म्हणे माझ्या आईने. माझं सगळं काही संपलं म्हणे. म्हणे काय असं म्हणतोस? म्हणे का म्हणतोय? बघा म्हणे त्या 3 माता काय त्यांची स्थिती झाली. प्रभू रामचंद्र पाहतात तर 3 माता केशवपन करून पांढरी साडी नेसून आलेल्या आहेत, पांढरं लुगडं नेसून. अरे म्हणे भरता, हे काय? हो म्हणे दादा, तुझा वनवास झाल्यानंतर पिताश्रींनी देहत्याग केला, देह सोडला म्हणे. आपण पोरके झालो म्हणे, आपल्या माता विधवा झाल्या म्हणे.
अयोध्या नगरी अनाथ झाली आणि हे सगळं माझ्या आईमुळे घडलं, या माझ्या आईमुळे घडलं. प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे आईबद्दल असं कधी म्हणू नये रे म्हणे. आज तिची काय स्थिती आहे त्यात आणखीन तू तिला कोसतोयस, हे योग्य नाही म्हणे. सीतेला प्रभू रामचंद्र म्हणतात की सीते जा तिघी मातांना घेऊन कुटीरात जा म्हणे. दमून भागून आलेले आहेत. सीता ताबडतोब त्यांना कुटीरात घेऊन जातीये. त्यांना जंगलात बनवलेल्या वेताच्या पंख्यानी वारं घालतीये, त्यांना शीतल जल प्यायला देतीये आणि त्यांचा श्रमपरिहार करतीये. आणि इकडे प्रभू रामचंद्र भरताला म्हणतात की भरता, वडिलांच्या मृत्यूचं मला काही कल्पना नव्हती रे म्हणे. थांब, तू थोडा वेळ इथेच बस, त्यांच्या नावाने तर्पण करून येतो मी म्हणे. असं म्हणून प्रभू रामचंद्र चित्रकूट पर्वतावरच्या नदीवर गेलेत आणि तिकडे दशरथ राजाच्या नावाने तर्पण केलेलं आहे रामानी लक्ष्मणानी, आणि नंतर स्नान करून बाहेर आलेले आहेत. बाहेर आल्यानंतर भरताला राम भेटतायत आणि म्हणतायत की भरता, आता तुझा राज्याभिषेक करून घे म्हणे. वडिलांची हीच इच्छा होती म्हणे. वडिलांची काही इच्छा असो, माझी इच्छा नाही म्हणे राज्याभिषेक करण्याची. त्या राज्यावर तुमचाच अधिकार आहे म्हणे. तुमचा अधिकार मी हिरावून घेणार नाही म्हणे. वडिलांनी वचन दिलं ना, मला विचारून थोडंच वचन दिलं होतं की राजा बनशील की नाही म्हणून. त्यामुळे मला काही ते मान्य नाही. त्यांचं वचन त्यांच्यापाशी, मला राजा व्हायचं नाही म्हणे. तर प्रभू रामचंद्र कैकेयीला म्हणतात की हे माते, भरताला समजव म्हणे राजा होण्यासाठी. कैकेयी ढसाढसा रडू लागते म्हणे, मी काय समजवायचं म्हणे. माझाच निर्णय चुकीचा होता. रामा, तुलाच राजा व्हायचंय आणि म्हणून तुला घेण्यासाठीच आम्ही सगळे आलेलो आहोत. आणि तू येशील ते तू असा साधा कसा येशील? भावी राजा बनून येणार आहेस म्हणून हा सगळा लावाजमा आणलेला आहे म्हणे तुला नेण्यासाठी, तुझ्या स्वागतासाठी. प्रभू रामचंद्र काही क्षण डोळे मिटतात आणि म्हणतात की हे माते, ज्यांना मी वचन दिलेलं आहे आज ते नाही आहेत म्हणे. त्यामुळे त्यांना जे वचन दिलं ते मागे घ्यायला आज ते नाही आहेत. त्यामुळे जे वचन दिलं ते दिलं. आता 14 वर्ष वनवास झाल्याशिवाय या रामाचं अयोध्येत येणं नाही म्हणे. असा निर्णय प्रभू रामचंद्र देत आहेत. तर भरत म्हणतोय की जर तुमचा असा निर्णय असेल तर दादा माझाही निर्णय ऐका. जोपर्यंत तुम्ही अयोध्येत येत नाहीत तोपर्यंत तुमचा प्रतिनिधी बनून मी अयोध्येवर राज्य करीन. पण रोजचं राजकाज झाल्यानंतर अयोध्या नगरीच्या बाहेर एका कुटीरात निवास करीन मी आणि शिलोंच्छ वृत्तीने मी राहीन. म्हणजे गाईला जव खायला द्यायचे आणि तिच्या शेणातून जे जव बाहेर पडतील ते पाण्याने धुवून त्याचं पीठ तयार करून त्याची पोळी करून खाईन म्हणे. तर लक्षात ठेव दादा की मी पण तुझ्यासारखं अयोध्या नगरीच्या बाहेर राहीन आणि सिंहासनावर तुझ्या पादुका राज्य करतील. त्यामुळे कृपा करून ह्या तुझ्या चरण पादुका मला दे. प्रभू रामचंद्रांना वनवासात सहाय्यतेसाठी फक्त त्या चरण पादुका असतात, त्याही भरतानी घेऊन टाकल्या आणि रामानी पण देऊन टाकल्या. भरतानी त्या पादुका घेतल्यात, स्वतःच्या डोक्यावर ठेवल्यात सोन्याच्या थाळीमध्ये ठेवून. आणि भरत रामाला सांगतोय, दादा जर 14वं वर्ष संपल्यानंतर तुमचं आगमन अयोध्येत झालं नाही तर हा भरत शरयू नदीमध्ये स्वतःचा प्राणत्याग करीन, हे लक्षात ठेवा. असं म्हणून भरत निघालेला आहे. भरतानी रामाच्या पादुका डोक्यावर घेतल्यात आणि त्या पादुकांना अयोध्येत जाऊन आसनावर स्थानापन्न केलेलं आहे. आणि त्या दिवसापासून भरत देखील रामाचा प्रतिनिधी बनून अयोध्येचा उत्तम सांभाळ करतोय. पण राज्यकारभार झाल्यानंतर राजधानीच्या बाहेर शरयू नदीच्या किनारी कुटीरात राहतोय. त्याचाही एक प्रकारे वनवासच सुरू झालेला आहे. शत्रुघ्न फक्त सगळ्यांच्या सेवार्थ महालात राहतोय, पण तो देखील जड अंतःकरणानेच राहतो. आणि ह्या सगळ्या ज्या सुना आहेत त्या सगळ्या तिन्ही मातांची सेवा करतात. आता अयोध्या नगरीने देखील निर्णय घेतलेला आहे की आम्ही पण फक्त शरीर तगेल एवढंच अन्न खाणार,
आम्ही काही मेजवानी खाणार नाही, पोटभर अन्न खाणार नाही, फक्त आमचा प्राण रामाला बघण्यासाठी 14 वर्षापर्यंत टिकावा एवढ्यासाठी फक्त आम्ही अन्न खाऊ, असं म्हणून अयोध्या नगरीने देखील एकभुक्त राहण्याचा निर्णय घेतलाय. दिवसातून एकदाच जेवू लागली अयोध्या नगरी. गायींना देखील चारा जात नाहीये, गायी पण कृश झालेल्या आहेत. वासरांना दूध पेवत नाहीये, वासरं देखील कृश झालेली आहेत. पशु पक्ष्यांनी देखील नृत्य करणं, गायन करणं सोडून दिलेलं आहे. आणि जशी वनवासामध्ये रामाचे हाल होत होते, सीतेचे हाल होत होते, तसे अयोध्या नगरी स्वतःचे हाल करून घेत आहेत. स्वतःला वनवासात आहोत असंच मानून जीवनयापन करत आहेत. एवढी त्या अयोध्या नगरीची रामाप्रती असलेली भक्ती होती सज्जन. आता इकडे प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतायत की लक्ष्मणा, आता आपण कुठे राहतो हे अयोध्या नगरीला कळले, त्यामुळे हळूहळू सगळेच चित्रकूट पर्वतावर यायला लागतील. आणि मग चित्रकूट पर्वतावर यायला लागले लोक, तर हे जे ऋषीमुनी तपस्या करतायत यांच्या तपस्येमध्ये विघ्न होईल. म्हणून ह्या ऋषीमुनींच्या तपामध्ये विघ्न होऊ नये म्हणून आता आपण चित्रकूट पर्वत सोडून दुसरीकडे गेलं पाहिजे. इतकं दूर गेलं पाहिजे की कोणालाही थांग पत्ता लागता कामा नये की आपण कुठे गेलेलो आहोत. लक्ष्मण म्हणतो असं कशाला करायचं, आपण राहू इथेच. म्हणे कोणी आलं तर त्यांना सांगू आम्हाला भेटायला येऊ नका इकडे. अरे म्हणे असं नसतं. म्हणे जे आपल्यावर स्नेह ठेवतात, प्रेम करतात, त्यांना भेटायला येऊ नको असं सांगणं योग्य नाही. म्हणे त्यापेक्षा आपणच इथून निघून जाऊ. लक्ष्मण म्हणतो एवढं छान कुटीर बांधलं, छान दिवस जात होते, आता आणखीन कोणत्या वनामध्ये म्हणे ह्या वहिनीला घेऊन जायचं. म्हणे तिला किती कष्ट होतील. सीता म्हणते माझ्या कष्टाचा विचार करू नकोस लक्ष्मण. यांचं जे म्हणणं आहे ते अगदी बरोबर आहे. आपल्यामुळे ऋषीमुनींना उपद्रव होता कामा नये, आपण इथून निघालं पाहिजे. आता लक्ष्मणाचा नाईलाज आहे. जे काही तिकडे वनामध्ये कंद मुळं फळं घेतलेली होती ती सगळी ऋषीमुनींना दान करून टाकतायत. जे काही नजराणे अयोध्यावासियांनी आणून ठेवलेले होते ते सगळे ऋषीमुनींना दान करून टाकलेत. आणि प्रभू रामचंद्र दक्षिण दिशेला आता निघालेले आहेत. हळूहळू दक्षिण दिशेला जाता 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 विंध्य पर्वत पार केलेला आहे. विंध्य पर्वत पार करीत असताना करण्याआधी प्रभू रामचंद्र उज्जैनी क्षेत्री आलेले, उज्जैनला आले. आणि नेमके प्रभू रामचंद्र उज्जैनला आले त्याच वेळेला दशरथ राजाचं श्राद्ध आलेलं आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांनी उज्जैनीला क्षिप्रा नदीच्या किनारी दशरथ राजाचं श्राद्ध केलंय. प्रभू रामचंद्रांनी जिथे दशरथाचं श्राद्ध केलं त्याला रामघाट असं म्हणतात. म्हणून जिथे प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजाचं श्राद्ध केलं तिथे आपल्याही पूर्वजांचं जर आपण श्राद्ध केलं तर ते निश्चितच आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतं. कारण प्रभू रामचंद्रांनी निवडलेलं श्राद्ध घाट आहे तो. तर इकडच्या श्राद्धाच्या वेळेसची घटना आहे. प्रभू रामचंद्र श्राद्ध करीत असताना पिंडदान करीत होते. आणि पिंडदान करीत असताना पित्याचं नाव घेऊन पिंडदान केलं तर एक हात नदीतून वर आला की हातावर पिंड दे. आजोबांचं नाव घेऊन पिंडदान केलं तर आजोबांचा हात वर आला. पणजोबांचं नाव घेऊन पिंडदान केलं तर पणजोबांचा हात वर आला. आता ते जे पौरोहित्य करणारे जे गुरुजी होते त्यांना संभ्रम पडला की पिंडदान करायचं कुठे, दर्भावर करायचं की प्रत्यक्ष आले तर त्यांच्या हातावरच करायचं. पण प्रभू रामचंद्र दर्भावर पिंडदान करतायत. आणि दर्भावर पिंडदान केल्यानंतर सगळं श्राद्ध संपन्न झाल्यानंतर पितर बाहेर आलेत क्षिप्रा नदीच्या. आणि बाहेर येऊन रामाला विचारतायत की हे रामा, आम्ही स्वतः पिंडदान घ्यायला आलेलो असताना आमच्या हातावर का बरं पिंडदान केलं नाहीस. तर प्रभू रामचंद्र म्हणतात की पिताश्री, जीवनामध्ये सफलता भावनेनी होत नाही तर शास्त्रानी होत. त्यामुळे शास्त्र पालनानुसार जर मी शास्त्र पालन करत श्राद्ध केलं तरच ते कव्य तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला तृप्ती प्राप्त होईल. त्यामुळे कोणतंही व्रत, वैकल्य, श्राद्ध हे आपल्या मनाने फक्त भावनेच्या कोऱ्या भावुकतेने करायचं नसतं, तर त्याला शास्त्राचं अनुमोदन आहे की नाही
हे बघून करायचं असतं. काही लोक आहेत ना, विशेषतः महाराष्ट्रामध्ये काही पुरोगामी लोक आहेत, आम्ही श्राद्धाला गाई बिईला पान वाढत नाही, आम्ही श्राद्धाच्या दिवशी अनाथाश्रमात जाऊन अन्नदान करून येतो. अरे करा ना, कोणी अडवलंय? पण जे गाईला पान दिल्याने पितरांना तृप्ती मिळेल, जे कावळ्याला पान दिल्याने पितरांना तृप्ती मिळेल, ते अनाथाश्रमात दान करून मिळणार नाही. हे धर्म कार्य आहे, ते समाजकार्य आहे. त्यामुळे समाजकार्य अवश्य करा, कोणी अडवलंय. पण धर्मकार्याची तिलांजली देऊन समाजकार्य करू नका. धर्मकार्य ही करा, सकाळी दुपारी श्राद्ध करा आणि मग संध्याकाळी अनाथाश्रमात जाऊन दान करा, वृद्धाश्रमात जाऊन दान करा, कुठेही जाऊन दान करा. पण धर्माने जेवढं सांगितलेलं आहे ते तर केलंच पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे. त्याला पर्याय नसतो सज्जन, त्याला पर्याय नसतो. कोणी म्हणतं की पूजा अर्चा करण्यामध्ये दूध फुकट जातं, त्यापेक्षा ते दूध आम्ही लहान लहान बालकांना देतो. द्या ना लहान बालकांना दूध, पण चमचाभर तरी दूध महादेवावर अर्पण करा. अगदी तुम्ही लिटरभर नाही केलं तरी चालेल, पण चमचाभर तर अर्पण करा. बाकी दूध द्या लहान मुलांना, गरिबांना, कोणी अडवलंय? पण शास्त्र ते शास्त्र, शास्त्राचं पालन करून मग आपल्या बाकीच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण कराव्यात. पण शास्त्राला तिलांजली देऊन मनकल्पित व्रत वैकल्य, मनकल्पित कोणते विधी कधीही करता कामा नयेत. हा आदर्श प्रभू रामचंद्रांनी घालून दिलाय. साक्षात पितर समोर आले तरी प्रभू रामचंद्र म्हणतात की पिंडदान हे दर्भावरच करायचं असतं, तर ते पितरांपर्यंत पोहोचतं. म्हणून हे पिता, पितामह, प्रपितामह, तुम्ही जरी प्रत्यक्ष हजर असलात तरी तुमच्या हातावर पिंडदान न करता धर्मात सांगितल्याप्रमाणे मी दर्भावर पिंडदान केलेलं आहे. पितर प्रसन्न झाले आणि पितरांनी रामाचा गौरव करताना म्हटलंय की रामो विग्रहवान धर्मः. राम म्हणजे साक्षात धर्माची मूर्ती. धर्माचं पालन कसं करावं जीवनात हे शिकायचं असेल तर रामाच्या चरित्रापासून शिका. रामाच्या चरित्रामध्ये साक्षात धर्म चालता बोलता झालेला आहे असं वर्णन रामाच्याच पितरांनी केलेलं आहे. रामो विग्रहवान धर्म असं म्हणून रामाचं कौतुक केलेलं आहे. तर प्रभू रामचंद्रांनी पितरांचं श्राद्ध केलेलं आहे, म्हणजे वनवासाचं पहिलं वर्ष संपलेलं आहे. आणि मग प्रभू रामचंद्र खाली खाली आलेले आहेत दक्षिण दिशेला. खाली येऊन त्यांचे पूर्वज असलेल्या मांधाताच्या गादीला प्रणाम केलेला आहे, म्हणजेच ओंकारेश्वराचं दर्शन केलंय. आणि नर्मदा नदी पार करून प्रभू रामचंद्र आता हळूहळू करत करत विदर्भाच्या दिशेने निघालेले आहे. विदर्भाच्या दिशेने प्रभू रामचंद्र निघालेले असताना आता पुढे काय काय घडतंय हे आपण उद्याच्या कथेमध्ये श्रवण करू. उद्याची कथा ठीक सायंकाळी 5 वाजता असेल आणि 7:30 वाजता तुलसी विवाह संपन्न होणार आहे. तुलसी विवाह संपन्न होईल आणि मग तुळशी विवाहानिमित्त प्रसाद भोजन देखील असेल आणि मग परवापासून पुन्हा कथा 5:30ला चालेल. असा सगळा क्रम असेल. हर नमः पार्वती पतये हर हर महादेव. धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का, गौ माता की गौ हत्या, भारत भारत भारत. श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यवर्य श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय. सर्वभूत हृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु श्री माधवनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. हर नमः पार्वती पतये हर हर महादेव.